नवी क्षितिजे नवी झळाळी, नवी ही अस्मिता नवी भरारी, नवी क्षितिजे नवी झळाळी. नमस्कार मंडळी, BMM 2024च्या अधिवेशनात मी शीतल सहस्रबुद्धे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मी हिंदू आहे म्हणजे काय या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण विदुषी धनश्रीताईंचे व्याख्यान ऐकायला एकत्र जमलो आहोत. आपले सण आणि संस्कृतीमध्ये काय वेगळेपण आहे, त्यांचं बदलतं रूप, हे विश्वाची माझे घर ही हिंदू धर्माची संकल्पना कशी उदयास आली, या सर्व मुद्द्यांवर धनश्रीताई आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो. मुंबई विद्यापीठात संस्कृतमध्ये MA मध्ये प्रथम क्रमांक त्यांनी मिळवला असून ह्याच वर्षी IIT मुंबईमधून त्यांनी संस्कृत विषयात PhD प्राप्त केली आहे. अध्यात्म आणि साहित्यावर आधारित वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी भाषणे दिली आहेत. वयाच्या 12व्या वर्षी संपूर्ण गीता पाठांतर स्पर्धेत महाराष्ट्रात सर्वप्रथम क्रमांक त्यांनी मिळवला. कुवेत येथे 1500 पाकिस्तानी श्रोत्यांसमोर सुफिझम यावर हिंदी उर्दूतून त्यांनी विवेचन केलं. संत ज्ञानेश्वर नावाची मालिका लिहिली आहे. सूत्रधार योगेश्वर या कृष्ण जीवनावरील महानाट्याचे लेखन केले आहे. सोनचाफ्याची फुले या त्यांच्या कथासंग्रहाला साहित्य गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. अतिशय मानाचा गदिमा पुरस्कार नुकताच मिळाला. त्यांच्या भाषणातून अतिशय रसाळ, मधुर, ओघवती वाणी, विद्वत्तापूर्ण सखोल अभ्यास याचा त्रिवेणी संगम दिसून येतो. त्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त आहे हे खरंच, आणि याचा उपयोग त्या समाजात महत्त्वाच्या पैलूंविषयी समाजाला दिशा दाखवण्यासाठी, विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी करतात. ही मराठी समाजाकरता आनंदाची बाब आहे. मी धनश्रीताईंचं स्वागत करते. आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी BMMच्या की व्हॉलेंटियर ज्या आपल्या BMM मासिकाच्या संपादिका आहेत अश्विनी कंठी यांना स्टेजवर बोलवते. आणि मी वयमच्या अनघा गोडबोले त्यांना सुद्धा स्टेजवर बोलवते आहे. आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. अश्विनीताई, प्लीज तुम्ही आणि धनश्रीताईंचा सत्कार करा. अनघा गोडबोलेंचा सत्कार घेऊया. माझा आवाज बसलाय त्यामुळे असा नाही माझा आवाज, पण तरी होपफुली तुम्हाला ऐकू येत असेल. मला ॲक्च्युली हे छान वाटतंय की मला धनश्रीताईंना ऐकायला मिळतंय. पण तुम्ही जी फिल्म बघणार आहात ती एक NGO आहे जी माझा मामी भाऊ चालवतो, जवाहर नावाच्या. ओके, मग तर मला बोलायलाच पाहिजे. फिल्मचं झालं नाहीये त्यामुळे तुम्हाला ते बघायला नाही मिळणार आहे.
पण मी काही पॅम्पलेट्स आणली आहेत. तर थोडक्यात सांगायचं तर त्याच्या संस्थेचं नाव आहे वयम. वयम जसं आता मेन्शन केलं की वसुधैव कुटुंबकम, सगळ्यांनी एकत्र मिळून काय करता येईल. आणि फोकस हा वनवासी किंवा आदिवासी ज्यांना म्हटलं जातं, ती टर्म पण डिरॉगेटरी आहे, पण त्याच्याविषयी तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर मी काही पॅम्पलेट्स इथे ठेवीन. तर जवाहर नावाच्या गावात नाशिक जवळ गेले 20 वर्ष मिलिंद थत्ते, माझा मामी भाऊ, ही संस्था चालवतोय. आणि फोकस असा आहे की तिथल्या युवांना डेमोग्राफिकली काय टूल्स अवेलेबल आहेत, राईट टू इन्फॉर्मेशन किंवा जे त्यांच्यासाठी कायद्याने उपलब्ध आहेत ते वापरून कशी प्रगती करता येईल. आणि सगळं केंद्रीय गव्हर्नमेंटमध्ये अवलंबून राहायच्या ऐवजी, सॉरी माझं मराठी इतकं वाईट लक्षात नाही आलं, पण ग्रामसभांना जास्त महत्त्व देऊन आणि त्यांचा सहभाग घेऊन कशी प्रगती करता येईल ह्याच्यावरती फोकस आहे. सो खूप सुंदर फिल्म केली आता आणि भारताच्या प्रेसिडेंट देखील जाऊन त्यांचं काम बघून आल्या. हळूहळू रेकग्निशन मिळत आहे. पण इथे येण्याचा आणि इथे दाखवण्याचा उद्देश असा होता की जे नॅरेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे किंवा पब्लिसाइज केलं जातं त्याच्यापेक्षा गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. तर तुम्हाला क्युरिओसिटी असेल तर वयम नावाचं मी ब्रोशर्स इथे ठेवीन काही, प्लीज नक्की बघा. आणि ती वयम अशी सर्च केलं तर यूट्यूबवर तुम्हाला फिल्म मिळेल. आणि इट इज समथिंग डिफरंट. आणि मी बायस नाही आहे की माझा मामे भाऊ म्हणून, खरंच बघण्यासारखं आहे. सो प्लीज बघा आणि जागरूकता त्याच्याविषयी जितकी स्प्रेड करतायत हाच प्रयत्न आहे. थँक्यू. मी BMMची स्मरणिका एडिटर आहे. मी धनश्री त्यांचं परत एकदा BMM तर्फे स्वागत करते. आणि BMMचा रोल काय आहे, कारण गेली 1.5 वर्ष आम्ही जे प्रयत्न करतोय की आपला कार्यक्रम विविध रंगी व्हायला हवा, तर याकरता आम्ही प्रयत्न केला आहे की प्रत्येक क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांना इथे घेऊन यावं. त्यामुळे जेव्हा आमच्याकडे धनश्रीताईंचा विषय निघाला तो आम्हाला सगळ्यांना इतका आवडला. आणि आता तुम्ही इतक्या संख्येने इथे जमलेला आहात, तर याच्यावर मी दिसते की तुम्हाला पण हा विषय जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. सो तुम्हाला निश्चितच आवडेल. आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की या एवढ्या विदुषी आपल्याकडे स्वतःहून आलेल्या आहेत भारतामधल्या. सो आता या आपल्याला यूट्यूबपेक्षाही त्या प्रत्यक्ष दिसत आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी धनश्री त्यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाला चला करूया सुरुवात. नमस्कार. सामान्यपणे वक्त्यांनी उभं राहून बोलावं अशी आपल्याकडची पद्धत आहे, पण इथे विषय दिसतोय ना आपल्याला, तो विषय इतका व्यापक आहे की ते बोलण्यासाठी फार मोठं धैर्य पाहिजे, नाही तर वक्त्याचे पाय लटपटतात आणि ते लटपटलेले पाय आपल्याला दिसू नये याची मी आधीच सोय करून घेतलेली आहे. एक 2 मिनिटं द्या. हो हो चालेल. हो हो नाही, अमितनी इशारा केला की सुरू करू.
जागा ठेवायला लागेल ना, राहू दे मला वाटतं ना. आधीपासून जे बसलेत त्यांना पुन्हा एकदा थोडीशी विनंती करते की 2-4 मिनिटं थांबू, कारण लोक खूप लांबून लांबून चालत येतात, खरंच लांबून येतात. त्याच्यामुळे आयोजकांकडनं एक नम्र विनंती आपल्याला की ज्यांना खाली मांडी घालून बसायला शक्य आहे त्यांनी इथे कृपया यावं, असं आयोजकांकडनं आपल्याला विनंती करते. खुर्च्या येत आहेत.
सुरुवात. नमस्कार. जेव्हा माझ्याकडे हा विषय आला तेव्हा मला खूप आनंद झाला की अशा विषयावर बोलण्यासाठी फार कमी वेळेला संधी मिळते आणि ती इतक्या चांगल्या श्रोतृवृंदासमोर मिळणं हे निश्चित माझं भाग्य आहे. त्यामुळे मी आधी BMMच्या कमिटी मेंबर्सना आणि त्यांच्या कल्पकतेला मनापासून दाद देते, वंदन करते. आपल्यासारख्या श्रोत्यांना मनोभावे वंदन करते. खरं तर मला आता इथे बसल्यानंतर रामदास स्वामींच्याच काही ओळी आठवत आहेत. रामदास स्वामींनी असं म्हटलं होतं की जे जे काही आठवावे ते पूर्वीच तयासी ठावे. म्हणजे मला जे वाटतं ना की हे सांगू ते सांगू हेही सांगून बघूया ते तुम्हाला आधीच माहिती. जे जे काही आठवावे ते पूर्वीच तयासी ठावे तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करून. मग असं असताना ज्ञात्याची भूमिका घेऊन सभेच्या या बाजूला मी का बरं येऊन बसावं. हे कितीही खरं असलं तरीही बोलते निशंक कारण श्रोते गुणग्राहक. जेव्हा माझ्याकडे या कार्यक्रमाचं वेळापत्रक आलं तेव्हा मी थोडी साशंक झाले, शंकित झाले. अशासाठी मी शीतलला आणि अमितला फोन करून विचारलं, म्हटलं जेवणानंतर दुपारी 1 वाजता. तेव्हा ते माझे काय करणार सगळे कार्यक्रमच असेल. पण माझ्या नंतर ह्यातलीही कल्पकता लक्षात आली. आपल्या हिंदू मंडळीला म्हणजे आपल्याला ना आत्मबंध जाग करतच राहावं लागतं. त्यामुळे ही योग्य वेळ आहे. फार प्रस्तावनेमध्ये किंवा इतरत्र वेळ न घालवता थेट विषयाला प्रारंभ करते. कारण खरंच मोठा विषय आहे. जेवढं जमेल माझ्या अल्पमतित्वानं आणि वेळेच्या उपलब्धतेनुसार तेवढं आपल्या समोर ठेवण्याचा नक्की प्रयत्न करते. एक डिस्क्लेमर आत्ताच देऊन टाकते. भारतामध्ये नुकत्याच निवडणुका झालेल्या असल्यामुळे इथे त्याची वस्तुतः गरज नाही, पण आपल्या सगळ्यांची बंध तिकडे असतात ना, म्हणून हा डिस्क्लेमर देते. हा विषय कुठल्याही पद्धतीने पॉलिटिकली मांडायचा नाही. कारण ह्याच्यामध्ये हिंदू धर्म म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामुळे जाता येता कुठे काही रेफरन्सेस येणं हे अगदी स्वाभाविक आहे. परंतु तो माझा दृष्टिकोन नाही आजच्या माझ्या व्याख्यानासाठी. हे आधीच आपल्याला सांगते. हिंदू धर्म म्हणजे काय हा विचार करत असताना याच्यामध्ये स्पष्ट 2 शब्द आपल्याला दिसतात. एक म्हणजे हिंदू आणि दुसरा म्हणजे धर्म. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? आपल्याला अशा अनेक व्याख्या धर्माच्या सापडतात. आचार परमो धर्म, अहिंसा परमो धर्म, अभ्युदय निश्रेयस सिद्ध्यर्थम धर्म किंवा धारणा धर्म इति आहू. या सगळ्याचे अर्थ आपल्याला माहिती आहेत. आपलं आचरण हाच श्रेष्ठ धर्म आहे. अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये खूप काही गोष्टी येतात पण त्या सगळ्या ऑथेंटिक नसतात. त्याच्यामुळे अहिंसा परमो धर्म हा धर्म हिंसा तथैवच ही जी ओळ येते ही ओळ महाभारतामध्ये कुठेही उपलब्ध नाही. तर आपण लक्ष ठेवून राहिलं पाहिजे ह्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे. अहिंसा परमो धर्म हा श्लोक महाभारतामध्ये वनपर्वामध्ये पण येतो आणि अनुशासन पर्वामध्ये पण येतो. आज त्याच्यावर मी फार फोकस ठेवला नाही म्हणून पुढे जाते. अभ्युदय निश्रेयस सिद्ध्यर्थम पूर्वमीमांसा म्हणून आपल्याकडे एक शास्त्र आहे. कर्म ज्याच्यामध्ये कर्मकांड सांगितलं जातं त्याच्यामध्ये धर्म या शब्दाची व्याख्या करताना सांगितलं की जो अभ्युदय आणि निश्रेयसापर्यंत आपल्याला घेऊन जातो. अभ्युदय म्हणजे काय तर इथला आपला उत्कर्ष, लौकिकातला उत्कर्ष तो अभ्युदय. आणि निश्रेयस म्हणजे आपल्याला नेहमी असं इथलं जीवन संपलं म्हणजे संपलं असं नाही. आपण त्याच्यानंतरही 13 दिवस त्याच्याशी कनेक्टेड असतो. त्याला गती कुठली मिळाली, त्याचं सगळं चांगलं झालं ना, त्याला शिदोरी वगैरे पण देतो, बरोबर. त्यामुळे हा आपलं जगणं इथे संपलं की सगळं संपत नाही. आणि म्हणून अभ्युदय म्हणजे इथला विकास आणि निश्रेयस म्हणजे तिथली गती. त्यामुळे जे आचरण जो धर्म आपल्याला अभ्युदयाचाही आनंद देतो आणि वरपर्यंत पोहोचवतो, खऱ्या अर्थानं पारलौकिकाच्या कक्षेतही घेऊन जातो, त्याला काय म्हणावं? धर्म म्हणावं. फक्त वेगवेगळ्या व्याख्या सांगते आणि ही व्याख्या महाभारतामधली आपल्या सगळ्यांना ज्ञात अशी धारणा धर्म इति आहू. समाजाचं जो धारण करतो तो धर्म म्हणजे ध्रु धातू आहे संस्कृतामधला. ध्रु धरणे, धरून ठेवणे. आणि म्हणून जो समाज कधी खाली पडू देत नाही, कायम समाज खाली पडता पडता सुद्धा जो उचलतो त्याला काय म्हणावं? त्याला धर्म असं म्हणावं.
या सगळ्या व्याख्यांचा विचार केल्यानंतर त्याचा जो लसावी आहे तो आहे समाजाच्या उत्कर्षासाठी आणि उत्तम जगण्यासाठीचा विचार आणि आचार म्हणजे धर्म. आता धर्म हा शब्द ऋग्वेद कालापासून आहे का? आहे. महामहोपाध्याय भारतरत्न पा.वा. काणे यांच्या धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हटलंय की धर्म हा शब्द ऋग्वेदामध्ये 56 वेळा आलेला आहे आणि त्याच्यावरती अप्रबुद्ध म्हणून होते. त्यांचं नाव विष्णू केशव पाळेकर. हे होते नागपूरचे आणि इतके विलक्षण ज्ञानी होते. ते काही महिन्यांसाठी साधनेला म्हणून हिमालयामध्ये जायचे आणि तिथून परत आल्यानंतर एखादा विषय मांडायचे. मी जेव्हा त्यांच्या घरी किंवा ते जिथे राहत होते तिथे जाऊन विचारलं की त्यांची लायब्ररी कुठे आहे, तर ते मला त्यांच्याकडे लायब्ररी वगैरे काही नाही, एक ट्रंक एवढंच आणि विचार हीच त्यांची लायब्ररी. ते विष्णू केशव पाळेकर त्यांनी स्वतःला अप्रबुद्ध असं म्हटलं होतं. ते जर स्वतःला अप्रबुद्ध म्हणत असतील तर आपल्याला कुठलं लावायचं हा एक मोठा भाग आहे. त्यांनी या ऋग्वेदातल्या धर्मसंकल्पनेवरती फार सुंदर प्रकाश टाकला. मी मुद्दाम इथून सुरुवात करते. ऋग्वेदातल्या धर्मसंकल्पनेवरती फार सुंदर प्रकाश टाकला. ते म्हणाले की ऋग्वेद हे आज उपलब्ध असलेलं पहिलं व्यवस्थित वाङ्मय आहे. व्यवस्थित म्हणजे नीटनेटकं नव्हे, ज्याची व्यवस्था केली गेलेली आहे, जे अतिशय उत्तम रीतीनं ज्याची मांडणी झालेली आहे, बांधणी झालेली आहे, असं पहिलं उपलब्ध वाङ्मय साहित्य म्हणजे ऋग्वेद आहे. आणि ऋग्वेद हे आज उपलब्ध असलेलं पहिलं व्यवस्थित वाङ्मय आहे. पण हे काही पहिल्या मानवाचं चरित्र नाही. निकोपपणे ऋग्वेद वाचणाऱ्या कोणाच्याही हे लक्षात येईल की याच्यामध्ये मानवी संस्कृतीचं एक अतिशय प्रगल्भ विस्मयकारक असं चित्र ऋग्वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांनी तर पुढे जाऊन असं म्हटलंय की अंतरिक्ष पादाक्रांत करू पाहणाऱ्या आजच्या मानवापेक्षा सुद्धा हे चित्र अधिक प्रगत होतं. आणि हे चित्र एवढं प्रगत का होतं? इथून ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे येऊन बसतात, पुढे जाणं शक्य आहे त्यांनी बसू शकत असाल तर. क्षमा करा, त्या आधी पण आवाज आणि सगळ्यांचंच लक्ष आपण नाही म्हटलं तरी दिसतं. अगदी मोजकी 2 मिनिटं. ऍक्च्युली आणि काय होतं, सगळ्यांचंच थोडंसं लक्ष डिस्टर्ब होतं. करूया असं मला वाटतं, म्हणजे जर एक सुरळीत होईल. हो हो, बिंदास. ज्यांना पुढे बसता येत आहे त्यांनी पटकन बसा. फक्त अगदी 2-1 मिनिटात आपण सुरू करूया. करूया सुरुवात. चला. आणि आता आपण फक्त आणि सगळ्यांनी आता सगळ्यांनीच लक्ष द्या, कारण काय होतं आवाजाने मी समजू शकते. थोडासा पहिला भाग समजला, एकदा विषय प्रवेश झाला की आपण वेगवान पुढे जाणार आहोत. तर अप्रबुद्धांनी असं म्हटलं की त्या काळातला जो समाज होता ऋग्वेद काळामधला, तो काही आपल्याला चित्र रंगवलं जातं की ते पहिले रानटी होते आणि मग हळूहळू त्यांचा विकास झाला, असा चित्रपटीय प्रवास अजिबात नाही. त्यांनी असं म्हटलंय की ऋग्वेदामध्ये जर 56 वेळेला हा शब्द येत असेल तर याचा अर्थ ही संकल्पना त्याच्या आधीपासून चालू होती
आणि त्यांनी असं म्हटलंय की तो समाज हा आजच्या अंतराळाला पादाक्रांत करू पाहणाऱ्या समाजापेक्षा सुद्धा विशेष प्रगत होता. आणि याचं कारण सांगताना अप्रबुद्धाने अप्रतिम कारण सांगितलं, आणि ते कारण म्हणजे त्या काळातल्या समाजाला समरूपता आणि समानता यातला भेद कळत होता. समरूपता आणि समानता म्हणजे युनिफॉर्मिटी आणि युनिटी. किती सुंदर विचार आहे पहा, की त्या काळातल्या माणसाला समरूपता म्हणजे काय हे कळत होतं आणि समानता म्हणजे काय हे कळत होतं. समरूपता म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर गणवेशीकरण. सगळ्यांना सगळं आलंच पाहिजे, सगळ्यांना सगळं आलंच पाहिजे, सगळी मुलं एकासारखी एकच निपजली पाहिजे. हा जो आपला समरूपतेचा हट्ट आहे, ज्याला आपण समानतेचा हट्ट म्हणतोय, तो घातक आहे. प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे, प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे, जडणघडण वेगळी आहे, पण आपण जे करतोय सध्या त्याला समरूपता म्हणायचं, युनिफॉर्मिटी. पण ते सांगतात की इथल्या प्रगत मानवाला युनिफॉर्मिटीवर विश्वास नव्हता, इथल्या प्रगत मानवाला युनिटीवरती विश्वास होता, समानतेवरती विश्वास होता. हे अतिशय महत्वाचं वाक्य त्यांनी सांगितलं. आणि समानतेवर विश्वास होता हे सांगणं म्हणजे पुढचं वाक्य आपल्याला समजून घेण्यासाठी आहे की त्यांना समानतेवर विश्वास होता म्हणजे बाह्य वैविध्यावरही त्यांचा विश्वास होता. बरोबर ना? बाह्य वैविध्यावरती विश्वास होता. सगळं समान असून चालत नाही, प्रत्येक जण वेगळंच असणार आहे. हे वैविध्यच हिंदू धर्माचं, हिंदू संस्कृतीचं विशेष लक्षण आहे, हे आपण पहिल्यांदाच नोंद करून ठेवूया. साधं बी असते, ते बी आपण जमिनीमध्ये पेरल्यानंतर एक झाड जन्माला येतं. त्याला मुळं असतात, त्याला खोड असतं, त्याला साले असतात, त्याला काही फांद्या असतात, त्या फांद्यांना पानं असतात, त्याच्या पुढे जाऊन शेंडे तयार होतात, त्याला कळ्या येतात, त्याला फुलं येतात, त्याची फळं होतात. सगळं वैविध्य आहे ना? कळ्या पानांसारख्या नसतात, फळ फांदीसारखं नसतं, सगळं वैविध्य आहे. पण त्याचं एकत्व काय आहे तर ते छोटंसं बी. त्यामुळे बाह्य वैविध्य असलं तरी अंतरंगामधलं एकत्व हे त्या माणसाने पाहिलं होतं त्या काळातल्या. म्हणून समानतेवरती विश्वास ठेवून, युनिफॉर्मिटीवरती नाही तर युनिटीवरती विश्वास ठेवून त्यांनी आपल्या विचारांची जडणघडण केली. आणि ही गोष्ट पूर्वापार चालत आलेली आहे. याच्यातनं आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की जेव्हा आपण म्हणतोय की हा धर्म किंवा हा विचार या भूमीमध्ये पूर्वापार चालत आला, याचाच अर्थ आर्य इन्व्हेजन थिअरी, आर्यांचं आक्रमण झालं वगैरे ही थिअरी आता खारीज झालेली आहे. अनेकांनी अनेक उत्तमोत्तम पुरावे दिलेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या कोणीतरी इथे आले आणि त्यांनी हा धर्म लावला असा विचार नाही. हा आपल्या भूमीचा पूर्वापार चालत आलेला धर्म आहे. त्यामुळे धर्म ही संकल्पना समजून घेताना इथला धर्म काय आहे तर समानता, वैविध्यामधलं एकत्व, हा इथला पहिला धर्म आहे. आता हिंदू या शब्दाकडे बघूया. हिंदू हा शब्द आपल्याला काय सांगतो? या त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला दिसतात. हिनस्ती तपसा पापान दैहिकान दुष्टमानसान. हिनस्ती म्हणजे सोडून देतो, जाळून टाकतो, नष्ट करतो. काय नष्ट करतो तर पापान, पाप नष्ट करतो. दैहिकान, देहातनं घडलेली पाप नष्ट करतो. दुष्ट मानसान, मनातले दुष्ट विचार नष्ट करतो. तो हिंदू. कशाने? तपानी. तपाला पर्याय नाही. आपण रामजन्मभूमीच्या वेळेला सुद्धा गोविंदगिरी महाराजांचं विधान ऐकलंय की तपाशिवाय काही घडत नाही, तापल्याशिवाय काही होत नाही. त्याच्यामुळे तपानं जो आपल्या मनातल्या सगळ्या हिणकस भावना दूर करतो तो हिंदू, अशी एक व्याख्या आली. मग आली हीनम दूषयती, ज्याला काही हीनपणा चालत नाही, ज्याला काही काय म्हणू त्याला उथळपणा चालत नाही, तो हिंदू. ओंकार मूलमंत्राढ्या पुनर्जन्म दृढाशय हा गो भक्तो भारत गुरु हिंदू हिम सददूषका. काय आहे हिंदूचं लक्षण? ज्याला ओंकार हा त्याचा मूल मंत्र आहे, पुनर्जन्म दृढाशय हा ज्याचा पूर्वजन्मावरती आणि पुनर्जन्मावरती नक्की विश्वास आहे, जो गो भक्त आहे, गायीचा भक्त आहे, भारत ज्याचा गुरु आहे आणि ज्याला हिंसा केलेली फार आवडत नाही, असा तो हिंदू. पण हे काय माहिती, ह्या व्याख्या नाही आहेत, ह्या नंतर केलेली लक्षणं आहेत. आपल्याकडे दोन प्रकार असतात. एक असते व्याख्या, व्युत्पत्ती, आणि दुसरी असते निरुक्ती. निरुक्ती म्हणजे त्यातली दोन अक्षरं घेऊन मी माझा थॉट त्याच्यावरती लावते, त्याला निरुक्ती म्हटलंय. उदाहरणार्थ गुरु हा शब्द घेतला तर निंबाळचे गुरुदेव रानडे होते, त्यांनी त्याची निरुक्ती कशी केली? ईश्वराचं गुप्त रूप जो दाखवून देतो तो गुरु, याला निरुक्ती म्हणायचं. की ते दोन अक्षरं हाताशी घेऊन मला अशीच एकदा व्याख्या सुचली गुरुची आजच्या काळामध्ये
की गुणांची रुजवात करतो आणि रुजवलेल्या गुणांचं वर्धन करतो तो गुरु. पण ही झाली निरुक्ती, त्यामुळे ह्या व्याख्या नव्हे. विनोबांनी सुद्धा अशीच सांगितली व्याख्या हिंदूची. काय सांगितली? हीनम हिंसया दूयते यस्य चित्तम सहा हिंदू. हिंसेनं ज्याचं मन दुःखी होतं दूयते तो म्हणजे हिंदू. पण ही व्याख्या नव्हे, ही निरुक्तीच. त्यामुळे ती झाली हिंदू. पण मग खरा हिंदू शब्द आला कसा? तर तो आला सिंधू वर्ण किंवा सप्तसिंधू वर्ण. सुचेता, सिंधू वर्ण किंवा सप्तसिंधू वर्ण. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे, पण फक्त काही गोष्टी पुन्हा सांगाव्या लागतात. दरवर्षी आपण श्रावणात सत्यनारायणाची पूजा करतो. गुरुजी असं म्हणत नाही, हे मंत्र मी गेल्या वर्षी म्हटले. त्यामुळे हे माहिती असलं तरी विषयाच्या बांधणीसाठी हे सगळं सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे सिंधू वर्ण हिंदू शब्द आला, कारण काही बाहेरच्या मंडळींना स म्हणता येईना त्याचा झाला ह. आणि बाहेरच्या कशाला? आपल्याकडे कच्छ आणि गुजरातच्या बॉर्डरच्या ह्याच्यावरच्या लोकांना स म्हणता येत नाही. तुम्हाला प्रमाण सांगू शोधायचं असेल तर साराभाई वर्सेस साराभाई पाहिलंय, त्याच्यातला दुसरा सीझन पाहिला असेल तर त्याच्यामध्ये माया साराभाईची जी दुसरी सून येते ना ती कच्छची आहे आणि ती स्वतःच्या नवऱ्याचं नाव सांगताना सांगते रोहेश हाराभाई, कारण सचा ह होतोय. मॉडर्न आसामीमध्ये सुद्धा सचा ह होतोय. तसंच म्हणून तो सिंधू वर्ण झाला हिंदू. आणि म्हणून हा जो धर्म आहे, हा जो विचार आहे, तो ह्या सिंधूच्या आल्याड आणि पल्याड, सिंधू नदीच्या आल्याड आणि पल्याड असणाऱ्या भूमीला लागू पडतो. म्हणजे हा भूमीचा धर्म आहे. हिंदू हे त्याचं काही कुठून आणलेलं नाव नाही. म्हणजेच याला आपण भारत धर्म सुद्धा म्हणू शकतो, याला आपण जम्बूद्वीप धर्म सुद्धा म्हणू शकतो, किंवा ह्याला आपण इंडस धर्म सुद्धा म्हणू शकतो. भूमीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण म्हणतो की निजावे अगदी पुणेरी मिळालं. हे जे पुणेरी आहे हे काय आहे? त्या पुण्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्या पुण्याचा तो धर्म आहे. तसं या भूमीमधला जो विषय आहे तो त्याला म्हणायचं हिंदू. आणि आपल्याकडे इंडस का आलं हेही जाता जाता की तो ह सुद्धा ग्रीकांना म्हणता येईल ना, त्यांना ह सुद्धा कठीण वाटायला लागलं म्हणून त्यांनी इंदू केलं त्याचं आणि त्याचं झालं इंडस. जम्बूद्वीप आपल्याकडे माहितीये. भारत हा हेही नाव आपल्याला माहितीये. आपल्याला सांगितलं जातं बऱ्याचदा भारत म्हणजे शकुंतला आणि दुष्यंत यांचा भरत आणि त्याचा भारत. पण ऋग्वेदातल्या 7व्या मंडलामध्ये एका युद्धाचं वर्णन येतं. त्याच्यामध्ये 10 राजे विरुद्ध 1. आत्ताच्या निवडणुकांविषयी नाही बोलत की 10 राजे विरुद्ध 1 असं ते युद्ध चालू होतं. आणि तो जो विरुद्ध 1 होता तो होता त्रिष्टू म्हणून कुळ होतं. त्या कुळाचं नाव होतं भरत आणि त्याचा तो होता सुदास. आणि ह्या सुदासानं ह्या 10 राजांशी युद्ध केलं. 10 राजांमध्ये 10 ट्राईब्स म्हणूया आपण, त्यांच्याशी युद्ध केलं आणि तो जिंकला. पण ह्याच्या पुढचा भाग फार महत्वाचा आहे. तो जिंकला म्हणून त्यांनी आपला धर्म, आपला विचार या ट्राईब्स वरती लादला नाही. त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करा. तुमचे विचार, तुमचं रिलिजन म्हणजे तुमचा विचार, तुमचे देवदेवता, तुमच्या रिच्युअल्स ज्या काही आहेत त्या सगळ्या एका पूलमध्ये आणू ज्याला आपण वेद असं ओळखतो. आणि तो भरत, त्या भरताचा वंश सर्वत्र होता कारण सगळे एकत्र आले आणि तिथून आपलं नाव झालं भारत. त्यामुळे हा धर्म हिंदू धर्म, इंडस धर्म तुम्हाला ज्या भूमीचा हा धर्म आहे. आणि म्हणून इथे सावरकरांनी दिलेली व्याख्या विशेषत्वानं लागू पडते. पुढची स्लाइड. आ सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूष्टैव सवय हिंदू रीती स्मृतः. सावरकरांनी जी हिंदूची व्याख्या दिली ती बरोबर ह्याला साजेशी व्याख्या आहे की या भूमीचा हा धर्म आहे. त्यामुळे सिंधू नदीपासून सिंधू समुद्रापर्यंत म्हणजे समुद्रापर्यंत या भूमीमध्ये जो कोणी राहतो त्याला हिंदूच म्हटलं पाहिजे. त्याच्या ओळीतली दुसरी ओळ, दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द पितृभू म्हटलंय. सामान्यपणे आपल्याकडे मातृभू म्हणण्याची पद्धत आहे, पण मग इथे पितृभू का म्हटलं? कारण माता ही जन्माशी संबंधित असते. इथे राहणारा प्रत्येक माणूस इथे जन्मलेला नसेनात का? तो बाहेर आला असेल हरकत नाही, त्याच्यासाठी ही मातृभूमी नसेल तर पितृभूमी असेल काही हरकत नाही, पण तो हिंदूच गणला पाहिजे. आणि पुण्यभू म्हणजे आपल्यासारखी माणसं ज्यांना करत भारत ही पुण्यभूमी वाटते असे सगळे जे त्या भूमीमध्ये राहतात त्यांना म्हणावं हिंदू. अशी सावरकरांनी
पुढची स्लाईड ठेवून देऊया आता. तर आता पुढचा प्रश्न घेऊया. एक एक प्रश्नच घेत जावं लागणार आहे आज. पुढचा प्रश्न की हा धर्म नेमका सुरू कधी होतो. आपण आता म्हणतो की आपल्या भूमीमध्ये हा धर्म आहे, पण हा सुरू कधी झाला, याचं साल काय, याची तारीख काय, धर्म सुरू होतो म्हणजे काय होतं. बघा, विचार करा आपण. म्हणजे काय होतं धर्म सुरू होतो म्हणजे? धर्माचा पहिला स्पंद हा विचार असतो. विचारातनं धर्म सुरू होतो. आणि माणूस आहे ना पृथ्वीवरती म्हणून फक्त धर्म आहे का? कुणाला वाटेल आपण अगदी ग्रेटच होत नाही. नाही, खरंच याचं कारण असं आहे की मनुष्य किंवा मानव हा शब्दच मुळी मन, टू थिंक या धातूतनं आलेला आहे. त्यामुळे जो विचार करतो तो माणूस, जो विचार करू शकतो तो मनुष्य, तो मानव. आणि म्हणून जो विचार करू शकतो तोच धर्म देऊ शकतो. म्हणून पशु धर्म देऊ शकत नाहीत, पण माणूस धर्म देऊ शकतो. म्हणून धर्माचा पहिला स्पंद सुरू होतो तो विचारातनं सुरू होतो. पशु आणि आपल्यामध्ये साम्य काय आहेतच, 4 गोष्टी: आहार, निद्रा, भय, मैथुनम. या 4 गोष्टी आहेत. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक कुठला? तर पशु नैसर्गिक उर्मीवरती जगतात, नॅचरल इन्स्टिंक्ट वरती जगतात. माणूस मात्र नैसर्गिक उर्मीवरती इच्छा असली तरी जगू शकत नाही. उदाहरण, मी खूप भुकेली आहे आणि माझ्याबरोबर माझे जे रस्त्यावरचे 4 स्ट्रे डॉग्स आहेत ते सुद्धा खूप भुकेले आहेत. मी जेव्हा एकच ताटली भरून देते तेव्हा ते असं म्हणत नाही, ए चला रे आलाय. त्यातला एकच झडप घालतो आणि एकच फस्त करतो. जो ताकदवार नसेल तोच संपवतो. पण जेव्हा मी भुकेली आहे आणि माझ्याबरोबर माझ्या 3 मैत्रिणी आहेत आणि जेव्हा मला एक पोळी मिळते तेव्हा माझी नॅचरल इन्स्टिंक्ट तीच असते की आता मी ही खाल्ली पाहिजे कारण माझं पोट भरलं पाहिजे. पण मी पशु नसून मी माणूस असल्यामुळे मी हा विचार करते, जशी मला भूक लागली आहे तशा माझ्या या 3 मैत्रिणींना सुद्धा भूक लागली आहे आणि म्हणून मी एका पोळीचे 4 भाग करते आणि त्यांना देते. इथून धर्म सुरू होतो. म्हणून याला धर्म म्हणतात. परवा इथे येण्याच्या आधी मी तूप कढवून आले. का? कारण पुढे बरेच दिवस आहेत म्हणून. ती तूप कढवत असताना मला एक धर्माची व्याख्या सुचली. कशी माहिती? की नैसर्गिक उर्मीला विचारांच्या विस्तवावरती कढवून, नैसर्गिक उर्मीला, नॅचरल इन्स्टिंक्टला विचारांच्या अग्नीवरती कढवल्यानंतर जे विवेकाचं साजूक तूप येतं तो धर्म. आपण अनेक वेळेला विचार करतो, हे मला हे करायचं पण मी करू शकत नाही कारण मी काहीतरी चुकीचा पायंडा पाडेल. म्हणून जबाबदार माणसं धर्मानुकूल वागत असतात. आणि म्हणून त्याला धर्माचा पहिला स्पंद हा विचारांमध्ये असतो. मग त्या विचारांचा संस्कार होतो आणि संस्कारातनं आचार जन्माला येतो. म्हणून विचार ते आचार असा धर्माचा प्रवास आहे. आणि आपल्या आचरणातनं आपला संस्कार घडतो आणि संस्कारातनं आपला विचार करतो. आता हा विचार, संस्कार, आचार हे वेगळे दिसतच नाही. बघा, आपण एकरूप झालोय तितक्या वर्षांमध्ये. आणि म्हणून गंगेवरनं कावड भरून आणल्यानंतर जेव्हा गाढव तडफडताना दिसतं तेव्हा ते विचार करत नाहीत माझ्यावर संस्कार काय झालाय, माझा विचार काय. ते त्या क्षणी एकनाथ महाराज पुढे होतात आणि ती कावडीतलं पाणी, त्या कळशीतलं पाणी गाढवाच्या मुखी घालतात. कारण त्यांच्यावरती संस्कार झालेला आहे एक, की त्याच्यातलं आणि माझ्यातलं चैतन्य एकच आहे. हा भारतभूमीचा संस्कार पहिला त्यांच्यावरती झाला. आणि 2, माणूस असल्यामुळे कुठल्याही प्राण्याला तडफडताना आपण सोडू शकत नाही. हे 2ही संस्कार त्यांच्यावरती झाले, विचारातनं आले. म्हणून पहिला स्पंद जो आहे तो आहे विचारांचा. आणि म्हणूनच आजच्या काळामध्ये नेमका भारतभूमीचा इथला विचार काय आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि आजच्या काळात गरजेचं अशासाठी आहे की या भूमीवरती इतकी आक्रमणं झाली भारतावरती. आणि इथे आक्रमण झाल्यानंतर जी जी वेगवेगळ्या परंपरेतली माणसं आली त्यांनी आपला विचार इथे लादला. जेत्यांनी नेहमीच जितांवरती आपला विचार लादलेला आहे. आणि म्हणून या मूळ धर्मामध्ये अनेक गोष्टी मिसळल्या गेलेल्या आहेत. आणि पर्यायानं कधी कधी आपल्या धर्माला सुद्धा बदनामी सहन करावी लागलेली आहे. आणि म्हणून आज विचार करण्याची गरज आहे की नेमका माझा धर्म काय सांगतो आणि मिसळल्या गेलेल्या रीती कुठल्या. 2च उदाहरणं देणार आहे. खूप गोष्टी म्हणजे हाच एक विषय घेता येईल पण मी आता फक्त 2 उदाहरणं देणार आहे. एक उदाहरण आहे स्त्री. आपल्याकडे असं म्हटलं जातं स्त्रियांना अगदी दुय्यम दर्जा आहे आपल्या धर्मामध्ये. कायम आपलं त्यांना खालीच ठेवलेलं आहे. कायम त्यांनी बुरख्यातच राहावं. खरंच हा धर्म आहे आपला? मुळात आपला विचार काय आहे? विचार हा आहे. काय विचार आहे? की तो एकच कोणीतरी होतं, ते तत्व एक होतं.
मला माहितीये जेवण झाल्यावर हे एवढं सगळं ऐकणं, पण तरी आपण समजून घ्या की ते तत्व एकच आहे. आणि एकटेपणा किती वेळा आवडतो आपल्याला. 2-4 दिवस कुणी नसलं की बरं असतं, चला आपलं आपलं काहीतरी करू, बरोबर. पण एकटेपणा फार मानवत नाही. तसंच ते जे कोण एकटं होतं चैतन्य, त्यालाही असं वाटलं किती दिवस एकटा राहू. आणि म्हणून त्यांनी विचार केला एकोहम पण बहुश्याम प्रजायेय. मी एकटाच आहे पण मी अनेकांना जन्माला घालीन. आणि त्याच्या लक्षात आलं की जन्माला मात्र एकटं घालता येत नाही, त्याला 2 माणसं लागतात. आणि म्हणून त्यांनी काय केलं, तो शिव होता म्हणून त्यांनी स्वतःतनच एक रूप निर्माण केलं, ते शिवेचं केलं. म्हणून हा शिव राहिला आणि ती शिवा झाली. त्यामुळे शिवातनच निर्माण झालेली शिवा, त्याच्यामुळे दर्जामध्ये स्त्री आणि पुरुषांचा भेद मानलेला नाही. हे किती महत्वाचं आहे. इथून ती आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तर वर्णन करताना असं केलंय की शिव जणू आरशामध्ये बघतोय आणि आरशात त्याला स्वतःच्या जागी शिवा दिसते. म्हणजेच काय, पुन्हा तेच दर्जा एकच आहे दोघांचा, दर्जा वेगळा नाही, फक्त एक रूप वेगळं झालं. एक स्त्री झाली आणि एक पुरुष झाला. या दोघांचं शिवशक्ती समावेशन झालं. पण एकदा 2 रूपं आली ना की 2 गुणधर्म वेगळे असतात. 2 माणसं, प्रत्येक माणूस सारखा नसतो, प्रत्येकात गुणधर्म वेगळे असतात. तसं शिवचा एक गुणधर्म होता आणि त्या स्त्रीचा एक गुणधर्म होता. काय गुणधर्म होता झटकन बघूया. शिव जो होता तो चैतन्ययुक्त होता पण तो काहीही करत नव्हता. अरे बघा हे असं आहे, मी किती सहजपणे सांगते. फारच झालं हे म्हणजे. तर शिव हा चैतन्ययुक्त होता परंतु तो अक्रिय होता. मग ती कशी होती, ती सक्रिय होती परंतु ती जड होती, म्हणजे ती चेतन नव्हती. आता 2 परस्पर विरोधी माणसं एकत्र आल्याशिवाय काही घडत नाही. म्हणून आपल्याकडे म्हटलंय की सावळावर बरा गौरवधूला. विरोधी गोष्ट एकत्र आली ना की काहीतरी जन्माला येतं. आणि म्हणून तो सक्रिय आणि चैतन्ययुक्त, ही निष्क्रिय परंतु जड, आणि ते दोघे एकत्र झाले. त्यांनी काय केलं, त्याने आपलं चैतन्य तिला दिलं आणि तिने जन्माला घालायला सुरुवात केली. आणि ती सतत जन्माला घालतीये आणि म्हणून तिला अजरा योनी असं म्हटलेलं आहे. ती कधीही म्हातारी होत नाही, ती सृष्टी. म्हणून तिला अजरा योनी असं म्हटलंय. निसर्ग शब्द वापरतो आपण. काय अर्थ आहे निसर्ग शब्दाचा? निरंतरम सृजती, सतत काही ना काहीतरी जन्माला येतं, तो निसर्ग आहे. आणि म्हणून ती कधीही म्हातारी होत नाही, ती स्त्री. म्हणजे लक्षात येते आपल्याकडे स्त्रीचा दर्जा काय, जी कायम जन्माला घालते ती. आणि मग पुढे काय झालं, पण कार्यात भेद नाही, कार्यात भेद झाले पण दर्जात भेद नाही. का? कारण रूप बदललं ना की कार्य बदलतं. आणि समाजामध्ये सगळ्यांनी एकच कार्य करून घडत नाही. समाजामध्ये प्रत्येकाने वेगवेगळं कार्य करावं लागतं. आणि म्हणून बदल कसा झाला, तो देणारा झाला कारण त्यांनी चैतन्य दिलं. तो देणारा झाला, ती धरणारी झाली म्हणून ती धरित्री झाली. तो देणारा झाला, ती सांभाळणारी झाली. तो दाता झाला, ती माता झाली. त्यामुळे स्त्री आणि पुरुष कामं वेगळी झाली पण अजूनही हिंदू धर्मानं तिला कमी मानलेलं नाही. हा ती खाली आहे कारण ती सांभाळणारी आहे, म्हणून ती धरणारी आहे म्हणून ती खाली आहे, म्हणून तेच तिला धरित्री असं म्हटलेलं आहे. म्हणून हे वाक्य फार महत्वाचं आहे. हे सुद्धा हिंदू धर्माचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. भावाद्वैतम पूर्वीत क्रियाद्वैतम नकारयेत. क्रियेमध्ये द्वैतच असलं पाहिजे. मी आणि तुम्ही सातत एकच काम करून चालणार नाही, मग ऐकणार कोण? त्यामुळे प्रत्येकाने आपापलं कार्य केलं पाहिजे. म्हणून क्रिया नेहमी वेगळ्या पाहिजेत पण क्रिया करताना भाव मात्र एकच पाहिजे. त्यामुळे तुमचा माझा भाव आता एकच आहे, म्हणूनच हे इथपासून तिथपर्यंत जाऊ शकतं. म्हणून भावाद्वैतम पूर्वीत क्रियाद्वैतम नकार्येत. क्रियेचा अद्वैत घडता कामा नये, भावाचं मात्र अद्वैत घडलं पाहिजे. म्हणून स्त्री आणि पुरुष भावरूपी एकच आहेत. म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय आहे की आमच्या धर्मानं स्त्रीला अजिबात दुय्यम स्थान दिलं नाही. बरं ती घोषणामध्ये होती का? अजिबात नाही. हे ते चित्र जरी तसं दाखवलं असलं तरी इथे रामायणातला श्लोक दिलाय. रामायणामध्ये युद्धकांडामध्ये युद्ध पूर्ण झाल्यानंतर जेव्हा हनुमंत सीतेला घेऊन येतात तेव्हा हनुमंतही थांबतात, सीताही थोडीशी क्षणभर थांबते. तेव्हा रामचंद्र सांगतात, हनुमंता विभीषणा तिला तशीच येऊ दे.
कारण स्त्रीचं दर्शन हे कधीच दूषित नसतं. आणि पश्यंतु वैदेही, पाहू दे यांना वैदेहीला, हे कसे आहेत, येते वनौकसाहा, या सगळ्या वानर सैन्याला माझी सीता काय आहे ती पाहू देत. म्हणजे स्त्रिया गोशामध्ये नव्हत्या, स्त्रिया त्या अवगुंठनामध्ये नव्हत्या. शंकराचार्य आणि मंडन मिश्रा यांचा जेव्हा वाद झाला तो सोडवण्यासाठी जज कोण होती? मंडन मिश्राची पत्नी भारती सरस्वती होती. म्हणजे ते स्थान स्त्रीला आपण दिलेलं आहे, हे आपण ठाम असलं पाहिजे या विषयावरती. पण जेव्हा बाहेरच्या टोळ्या आल्या आणि स्त्री ही उपभोग्य वस्तू म्हणून मानली गेली, त्यावेळेला मात्र तिला गोशामध्ये राहण्याशिवाय पर्याय नव्हता. तिला आतमध्ये जाण्याशिवाय, स्वयंपाकघरापर्यंत जाण्याशिवाय तिला पर्याय नव्हता. कारण रक्षण महत्वाचं होतं, शिर सलामत तो पगडी पचास. म्हणून मूळ धर्म आपला वेगळा आहे, हा आपला धर्म नाही. पुढे जाऊया. आणखीन एक उदाहरण सांगते. ब्रिटिश आले, ब्रिटिशांनी आपल्याला ऐकवलं आणि आपण ऐकत गेलो. काय ऐकवलं त्यांनी आपल्याला? की तुम्ही म्हणजे असभ्य, मागास, अडाणी, सापगारुड्यांचा देश. आणि रामकृष्ण परमहंस म्हणतात की आम्ही इतकं मनापासून ऐकलं की तीच आमची श्रद्धा झाली. आम्ही त्यांना ठामपणे सांगितलं नाही कधी. काय नाही सांगितलं की अहो तुम्ही कुणाला सांगताय, ही ज्ञानाची भूमी आहे. आम्ही त्यांना नाही ठामपणे सांगू शकलो, आम्ही त्यांना हे म्हणू शकलो नाही की पृथ्वी सपाट आहे. असं मानणाऱ्या लोकांनी पृथ्वी गोल आहे हे सिद्धांताने सिद्ध केलेल्या माणसाला सुद्धा फाशी दिली. अशा फाशा आमच्याकडे दिल्या गेल्या नाहीत. हे आपण त्यांना सांगू नाही शकलो. इथे आपण कमी पडलो आणि त्यांनी आपल्याला सांगत गेले आणि आपण ऐकत गेलो. आणि आपल्याकडे आचार्य काय म्हणाले, शंकराचार्य, काय अप्रतिम विधान आहे. का भारत ही ज्ञानाची भूमी आहे? या वाक्यामुळे नाही, पण अशा पद्धतीच्या विचारामुळे भारत ही ज्ञानाची भूमी. काय म्हणाले आचार्य? आचार्य म्हणाले ज्ञानम न पुरुषतंत्रम अपितु वस्तुतंत्रम. तुम्हाला मला काय वाटतं ह्याच्यावर ज्ञान अवलंबून नसतं. जे सत्य आहे तेच ज्ञान असतं. त्यामुळे पृथ्वी सपाट आहे असं त्यांना वाटतं म्हणून सगळ्यांनी पृथ्वी सपाट म्हणावी, तर हे इथे चालणार नाही. या भूमीला ते मंजूर नाही. कारण ज्ञान हे ज्ञान असतं, पुरुष हा त्याला दुय्यम आहे. हा विचार आपल्याकडे आला. गीतेतला 18वा अध्याय 66वा श्लोक. याच्यावरच्या भाष्य करत असताना शंकराचार्यांनी एक अप्रतिम वाक्य तिथे दिलं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला अशा काही श्रुती मिळाल्या, श्रुती म्हणजे वेदातली वचनं जर काही आली आणि त्या वचनांमध्ये असं सांगितलं असेल की अग्नी थंड आहे आणि अग्नी अजिबात उजेड देत नाही, हे वेदातलं वाक्य असेल तर ते नाकारा. कारण अग्नी थंड नसतो आणि अग्नी अंधकार देणारा नसतो. हे इथली ज्ञानाची परंपरा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या धर्माला आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा धर्म ज्ञानाशी एकनिष्ठ आहे, कायम सत्याशी एकनिष्ठ आहे. आणि म्हणून आपलं विधान सत्यमेव जयते आहे. आणि सगळ्यात महत्वाचे आपल्या धर्माचं सगळ्यात बलस्थान जर कुठलं असेल तर सांगू, परिष्करण करणे. परिष्करण करणे म्हणजे काही नाही, पाखडणे. सार को ग्रहिलही थोथा दे उडा आहे. जे सत्व आहे तेवढं ठेवा, खोलपट उडवून लावा, त्याला परिष्करण म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे परिष्करण किती महत्वाचं आहे. आज किती धार्मिक रूढी आपणही वाद केल्यात तुम्ही मला सांगा. केल्यात ना? माझं लग्न झालं तेव्हा मला सासूबाईंनी सांगितलं होतं, पहिल्या वर्षी सगळं कर, पुढच्या वर्षी तुझ्या इच्छेने. आहे का नाही? आणि हे आपण करू शकतो. अर्थात आपल्याकडच्या प्रत्येक सणाला सुद्धा विचारे बरं का. मी मध्ये कॉलेजमध्ये गेले होते, त्या विद्यार्थ्यांना असं विचारलं की श्रावणात नागपंचमी येते. श्रावणातच का? नाग 12ही महिने असतात, आपणही 12ही महिने असतो, मग ती डिसेंबरमध्ये काय येत नाही? हा प्रश्न विचारलं की संस्कृती उत्तर द्यायला लागते. आणि प्रत्येक प्रश्नाला आपल्या संस्कृतीनं, आपल्या धर्मानं उत्तर दिलेलं आहे. सांगायचा मुद्दा, आपल्या धर्मानं सगळ्यात मोठी बाजू आपल्याला दिली ती म्हणजे तुम्ही बदला, काळानुसार बदलत चला, उगाच जुन्या गोष्टी धरून ठेवू नका. आणि हे जे आपण केलं तेवढ्या वेगानं मला वाटत नाही, मला कुठली कंपॅरिझन आज करायची नाही, पण जेवढ्या वेगानं आपण काळाचा हात धरला, फार कमी मंडळी त्या वेगानं काळाचा हात धरू शकतात. आज आपण किती रूढी परंपरा मागे सारल्या. आपल्या मनात येतं का आमचे देव कोपतील, शापतील, तापतील? नाहीयेत. ज्यांना धर्म म्हणजे काय हे कळतो ना, ते ह्याच्यात पडत नाहीत. हा भाग खूप नंतर आलेला आहे. अजूनही पत्र येतात. मी 10वीला परीक्षेला जात होते, पहिला पेपर होता, तेव्हा मला पत्र आलं, हे पत्र आणखी 9 जणांना पाठवा.
म्हटलं काय योग आहे 10वीच्या पहिल्या पेपरला. आणि मी खरोखरी रडायला लागले. सगळं माहिती असतं, 10वीत काय अशी मोठी गोष्ट असते, पण तरी माहिती असतं. मी रडायला लागले. काय करावं, माझ्या आजोबांनी ते पत्र घेतलं आणि फाडून टाकलं. मला म्हणे तू पेपर लिहून या, आल्यावर समजावं. हा धर्म की ते देव शापणार नाहीत, ते कोपणार नाहीत, ते तापणार नाहीत. का? साधी गोष्ट आहे. हा धर्म म्हणतो तू ईश्वर मानतोस, ओके. तू मानत नाहीस, ओके. त्यामुळे जिथे ईश्वर माना किंवा न माना या सगळ्याला परवानगी आहे, तिथे देव का कापतील? देवाचं अस्तित्व जिथे मानणं किंवा न मानण्यावरती अवलंबून आहे. मी अतिशय मनापासून मोकळेपणानं बोलतेय. मी जे बोलते तोच अर्थ आपण स्वीकार. की का म्हणतील? कारण माझ्या धर्मामध्ये, आपल्या धर्मामध्ये तू ईश्वर मानतोस, ओके. तू नाही मानत, ठीक आहे, काही हरकत नाही. जिथे ईश्वराचंच मानणं न मानणं सुद्धा मानलं गेलेलं आहे, तिथे देव का बरं कापतील, का कोपतील? विचार करूनच रूढी परंपरा पाळा, हे आपल्याला सांगायचं आहे. आणि ह्याच्या पुढचं सगळ्यात हिंदू धर्माचं वैशिष्ट्य म्हणजे पुढे करून ठेवा. पुढचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यातूनच वेगवेगळ्या प्रकारची दर्शनं ह्या जगभूमीमध्ये जन्माला आली. ईश्वर मानणारी काही दर्शनं आली आणि ईश्वर न मानणारी आली. तुम्ही ईश्वर मानत नाही म्हणजे जरा खालच्या पतीचे असं म्हटलं नाही. आपल्याला तर माहिती आहे चार्वाकाचा श्लोक सुद्धा, दृढं कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. चार्वाक म्हणतो काय एवढं आहे, काढा कर्ज पण तूपच प्या. एकदा जळल्यानंतर कोण येणार आहे कर्ज मागायला? याचं नाव चार्वाक. चार्वाक म्हणजे चालू वाक, गोड बोलणं. हे आवडतच आहे ना आपल्याला, पण आपण नाही स्वीकारणार. कारण आपण विचाराच्या अग्नीवरती त्याला कडवू. पण असाही एक समाज होता की जो म्हणाला हा हे बरोबर आहे, बरोबर आहे, भस्मीभूत असं देहस्य पुनरागमनम कुतः. या चार्वाकाला सुद्धा आपण दर्शनाचं स्थान दिलं. हरकत नाही, तुला नाही ना ईश्वरावरती विश्वास, काही बिघडत नाही. तुला नाही पुनर्जन्म मानायचा, अजिबात मानू नकोस. पण तुझा विचारांवर विश्वास आहे, मग तू ह्या लीग मध्ये येऊ शकतोस. आणि म्हणून 9 प्रकारची दर्शनं आली. दर्शन म्हणजे वेगवेगळ्या विचारधारा. मग दर्शन हा शब्द का आला, विचारधारा हा शब्द का आला नाही? दर्शन हा शब्द का आला तर मी या मार्गाने गेले, 9 मार्ग आहेत, मी या मार्गाने गेले, या मार्गाने गेले, इकडून गेले, तिकडून गेले, तिकडून गेले, तिकडून गेले, मी कुठूनही गेले तरी मला काहीतरी दर्शन घडणार आहे. आणि ते दर्शन अंतिम सत्याचं असणार आहे, ते शेवटच्या पातळीचं असणार आहे. म्हणून कुठल्याही मार्गाने मी गेले तरी माझा अंतिम निधान हे तेच असल्यामुळे कुठल्या का मार्गाने जाईना काही फरक पडत नाही. एवढा हिंदू धर्माचा व्यापक विचार आहे. आपण जेव्हा माना हलवतो त्यावेळेला आपणही हा विचार करायला हवा. घरामध्ये आम्ही असंच वागतो असं नाही. अच्छा तुझी ही पद्धत आहे का, जरा थोडं बदल करून चालणार असेल तर बघ. हे आपणही सांगायला पाहिजे, कारण आपण या धर्मातले आहोत. म्हणून शेवटी अंतिम विधान जर तेच असेल तर मलाही बदलायला हवं. जड नाही ना होत आहे, एकदम शांतता झाली म्हणून मी म्हटलं. तर सांगायचं होतं ही 9 दर्शनं. मग त्याच्यामध्ये फक्त नावं फक्त घेते, त्या दर्शनांमध्ये आज आपल्याला शिरायचं नाही. त्याच्यामध्ये सांख्य दर्शन आहे, त्याच्यामध्ये वैशेषिक दर्शन आहे, न्याय आहे, योग आहे, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, ही 6 दर्शनं जी ईश्वर मानतात. कुणीतरी करता आहे हे मानतात. जैन, बौद्ध आणि चार्वाक हे मानत नाहीत. आणि हे ओपन एंडेड आहे. तुम्ही 10वं दर्शन काढलं तरी म्हणतील या, तुम्हालाही जागा ठेवलेली आहे. विवेकानंदांनी तर इथे कॅलिफोर्नियामध्ये पॅसेडिनामध्ये जेव्हा ते भाषण करत होते तेव्हा ते असं म्हणाले की खरा धर्म माणसाला कळला हे मी कधी म्हणेन, तर जितकी माणसं तितके पंथ जेव्हा उदयाला येतील ना तेव्हा माणसाला धर्म कळतात. काय विचार आहे पहा. कारण या भूमीचा समोरच्या माणसाच्या विचारावर विश्वास आहे, त्याला विचार करता येतो ह्यावर आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून तू माझ्याच मार्गाने आला पाहिजेस हा च कुठेही नाही. हिंदू धर्म समजून घ्यायचा तर च उचलून बाजूला ठेवावा लागतो. हे करावंच लागतं. नाही बघा तुम्हाला योग्य वाटलं तर करा, म्हणून च बाजूला ठेवावा लागतो. आणि म्हणून तू माझ्याच मार्गाने आला पाहिजेस असं नाही. तुझ्या मार्गावर विश्वास आहे ना, तुला शेवटपर्यंत हा मार्ग पोहोचवेल याची खात्री आहे ना, मग जा बरं तुझ्या मार्गाने. मग शैव असोत, वैष्णव असोत, संप्रदाय असोत,
पंथ असो, काही का असे ना, तुला खात्री आहे ना की तू या मार्गाने शेवटपर्यंत पोहोचणारच, बिनधास्त जा, आम्ही तुला अजिबात अडवणार नाही, तू याच मार्गाने यावंस असा आमचा अट्टहास पण नाही. आणि म्हणून आपल्याकडे विधान आलं, एकम सत विप्राहा बहुधा वदंती. सत्य एकच आहे, माणसं त्याला वेगवेगळ्या नावाने हाक मारतात. बरोबर ना? सत्य एकच आहे आणि ह्याचा खरं आहे का नाही? शेवटी अध्यात्म ही सुद्धा प्रयोगशाळा असली पाहिजे, फक्त विज्ञानाची प्रयोगशाळा नाही. आणि म्हणून हे खरं आहे का नाही हे तपासण्यासाठी रामकृष्ण परमहंसांनी सगळे धर्म स्वीकारले. ही आपल्या हिंदू धर्माची मोठी झेप आहे. सगळे धर्म स्वीकारले आणि त्यांनी सांगितलं, हो माझ्या प्रत्येक धर्माचा शेवटचा अनुभव हा अंतिम सत्याचाच आहे. आणि म्हणून विवेकानंदांचं विधान आहे, विश्व हिंदू परिषदेला येण्यापूर्वीच विश्व हिंदू परिषद काय असते ते मी माझ्या गुरुजींमध्येच पाहिली होती, कारण त्यांच्यामध्ये सगळे धर्म होते. आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेमध्ये येण्यापूर्वीच ही काय असते परिषद हे माझ्या गुरूंनी मला दाखवलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी सगळे धर्म स्वीकारून पाहिले आणि सांगितलं, हो अंतिम निर्णय तोच आहे, अंतिम हे तेच आहे, म्हणून सत्य एकच आहे असं आपला धर्म सांगतो. आणि हे सत्य काय आहे तर तुमच्या माझ्यामध्ये वावरणारं चैतन्य. आता चैतन्य आहे म्हणून तुम्ही इथे आहात, आता चैतन्य आहे म्हणून तुम्ही माना डोलवताय, आता चैतन्य आहे म्हणून मी बोलू शकते. जेव्हा चैतन्य असतं तेव्हा डोळे उघडे असतील तर माणसाला दिसतं. चैतन्य निघून गेल्यानंतर, माणूस गेल्यानंतरही माणसाचे डोळे काही वेळा उघडे असतात, पण त्याला दिसतं का? नाही. आणि म्हणून चैतन्य हे ते सत्य आहे. आणि ते कुठल्याही पंथाने गेलो आपण तरी चैतन्य आपल्याला समोर येतच. एकम सत पण आपल्या हिंदू धर्माचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगते, सत्य एक आहे हे 100%. पण हे सत्य कुठलं? त्या कक्षेमधलं सत्य एकच आहे, ईश्वर एकच आहे. पण माझ्या आत्ताच्या जगण्यामध्ये सत्य अनेक आहेत. हे फारच झालं आता. म्हणजे गुलाबजाम खाऊन यायचं आणि हे सत्य एकच, सत्य दोनच, सत्य तीनच आहेत ना. पण सत्य तुमचं आणि माझं वेगळं आहे. कसं? मी म्हणते मला इथून हे असं दिसतोय बरं का, हा सगळा प्रदेश, हे माझं सत्य आहे. तुम्ही म्हणा नाही नाही पण आम्हाला असं दिसतंय, हे तुमचं सत्य आहे. त्यामुळे या खालच्या पातळीवरती, ईश्वराच्या पातळीवरती सत्य एकच आहे, पण या पातळीवरती सत्य अनेक आहेत. प्रत्येकाचं सत्य वेगळं असतं, ह्यावर आमचा विश्वास आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या वेगळ्या मताचा आम्ही आदर करतो. म्हणून आपल्याकडे आलं. आणि म्हणून मी एक वाक्य अतिशय जबाबदारीने म्हणते की जोपर्यंत हिंदू धर्म आहे ना तोपर्यंतच भारतात लोकशाही टिकेल. जोपर्यंत हिंदू धर्म आहे ना तोपर्यंतच भारतात लोकशाही टिकेल. कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा विचार करण्याची इथे अनुमती आहे. आणि त्याचं चित्र या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालं की नाही सांगा तुम्ही मला. कामं हिंदू नगरसेवकांनी केली, हिंदू मंडळींनी केली, पण एक गठ्ठा मतं मात्र त्या धर्माच्या धार्जिण्या लोकांना दिली गेली. पण हिंदूंनी असं केलं नाही. आमच्याच घरात 4 वेगळ्या पक्षात मतं दिली गेली तर बोला, बरोबर आहे ना? का आम्ही हिंदू आहोत, आम्ही म्हणतो नाही माझ्या दृष्टीतनं हे बरोबर आहे, मी इथेच मत देणार. मला माझा तो कोण आहे धर्माचा मुख्य तो सांगतो त्याच्यावर मी विश्वास ठेवणार, माझी बुद्धी काय सांगते ह्याच्यावर मी विश्वास ठेवणार. आणि म्हणून लोकशाही ही भारताचा मूळ पिंड आहे. ती आम्हाला ब्रिटिशांनी दिली असं उगाच क्रेडिट देऊया नको. हा, राजकारणाच्या बाबतीत त्यांनी दिली असेल, राजकीय परिप्रेक्ष्यात न त्यांनी सांगितलं, पण लोकशाही हा आमचा विचार आहे पहिल्यापासून. आणि म्हणून इतक्या मोठ्या जनसंख्येच्या देशात लोकशाही यशस्वी होऊ शकते याचं एकमेव कारण इथला हा विचार की प्रत्येक जण स्वतंत्र आहे आणि प्रत्येकाला स्वतंत्र मत आहे. आणि म्हणून ते मत आलं. मत हा शब्द आला कसा? मत कुठून आला? मन इज टू थिंक. बघा, रम रमणे, रत रमलेला, नम नमस्कार करणे, नत नमलेला, मन विचार करणे, मत विचार केलेला. म्हणून विचार करून ते दिलं जातं त्याला मत म्हणतात. शब्द सुद्धा भारतीय संस्कृती दाखवते, आपले शब्द सुद्धा दाखवते की ही काय मी आपलं मत दिलं, काही नाही आम्हाला त्यांनी सांगितलं म्हणून द्या. तुझा विचार कुठे आहे? आम्ही हिंदू म्हणतो नाही, पण मताचा अर्थ आम्हाला आमची भाषा सांगते की तू विचार केलास का आणि तुझ्या विचाराने तू दिलंस का तरच ते मत आहे. त्याच्यातनं झाली मती. हे सगळे शब्द त्या मनधातूतून निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून लोकशाही तरच टिकू शकेल जोपर्यंत हिंदुत्व हा वेगळा भाग आहे, हिंदू धर्म
भारतामध्ये आहे तोपर्यंत ती टिकू शकेल. सांगायचा मुद्दा काय तर इथे अनेक पंथ नांदले, अनेक लोकांना इथे आपण वाव दिला. हा फार महत्वाचा श्लोक आहे. अगदी छोटंसं 4 मिनिटाचं भाषण होतं विवेकानंदांचं 11 सप्टेंबर 1893 शिकागोच्या विश्वधर्म परिषदेमध्ये. पण असं असताना त्यांनी ह्या 2 ओळी मात्र वापरल्या एवढ्या छोट्याशा भाषणामध्ये. काय ओळी आहेत त्या? रुचीनां वैचित्र्यात् रुजुकुटिल नाना पथजुषां नृणामेको गम्य त्वमसि पयसां भवविव. शिवमहिम्न स्तोत्रातल्या ह्या 2 ओळी आहेत. आणि काय सांगितलं ह्या ओळींमध्ये? विवेकानंद म्हणाले, आम्हाला कुणावरही आमचा धर्म लादता येत नाही. आम्ही असं म्हणू शकत नाही आमचाच धर्म श्रेष्ठ, कारण आमचा धर्म आम्हाला सांगतो की नद्या वेगवेगळ्या मार्गाने जातात. कोणी अशी उत्तरेकडनं जाते, कोणी पश्चिमेकडनं जाते. प्रत्येक नदीचं पाणी वेगळं, तिचा खळा वेगळा, तिच्या पाण्याची चव वेगळी, तिच्या पाण्याचा रंग वेगळा. स्वतंत्र घेऊन ती धावत सुटते, ती वेगवेगळ्या मार्गाने जाते. पण आम्हाला एवढंच कळतं की शेवट तिचा समुद्रामध्ये होतो आणि समुद्र सगळे जोडलेले आहेत. त्यामुळे कोणी कुठूनही धावत सुटलं तरी अंतिम विधान हे जसं समुद्र आहे तसं देव कुठल्याही मार्गाने गेला तरी माणूस म्हणजे नृणाम तरी शेवट मात्र तो ईश्वरच आहे याचा आम्हाला विश्वास आहे. म्हणजे पुन्हा एकदा तोच मुद्दा आपण पाहिला. आणि म्हणून फार महत्वाचं वाक्य रुचीनां वैचित्र्यात् रुजुकुटिल नाना पथजुषां. आता ह्या सगळ्यात फार महत्वाचा भाग म्हणजे आम्हाला हे मान्य होतं की प्रत्येक धर्माला आणि प्रत्येक माणसाला त्याचा विचार करण्याची मोकळीक आहे. त्याने त्याच्या पद्धतीची उपासना करावी. टिळकांनी हिंदू धर्माची व्याख्या केली. त्यात त्यांनी असं म्हटलंय नियमानां अनेकता आणि उपास्यानां अनियमता. म्हणजे अनेक उपास्य आणि वेगवेगळे नियम तुमच्या तुम्ही पद्धतीने पुढे चालायला लागा. या सगळ्यामध्ये झालं काय माहितीये? बाहेरनं जी माणसं आली त्यांना आम्ही आमच्या धर्माचा लादला नाही. आम्ही असं म्हटलं नाही आता तुम्ही आलात नाही तर तुम्ही हिंदूच झालं पाहिजे असा आम्ही धर्म कुणावरती लादला नाही. कारण ठीक आहे तू ह्या मार्गाने चाललास, जा ना, जा जा पुढे जा, थांबू नकोस, फक्त पुढे चल, तू हिंदूच व्हायला पाहिजेस असं नाही. पण गंमत अशी झाली हा एवढा उदार विचार तिकडनं आलेल्यांना कळला नाही. आणि म्हणून त्यांनी मात्र इथल्या अनेकांना धर्मांतरित केलं आणि अनेक हिंदू माणसं वेगवेगळ्या धर्मामध्ये गेली. आम्ही कुणालाही वाटवलं नाही. विवेकानंदांचंच वाक्य आहे, तलवारीच्या टोकावरती हिंदूंनी कधी कुणाला हिंदू व्हा म्हणून सांगितलं नाही. हिंदू व्हा म्हणून कधी कोणी सांगितलं नाही. आपण कुणाला आमिष दाखवून हिंदू केलं नाही, कुणाला धाक दाखवून हिंदू केला नाही. तू हिला वाटलं तर तू हिंदू हो, नसेल व्हायचं आमचं काही म्हणणं नाही. पण इतर धर्मियांनी मात्र आपल्या धर्मातल्या मंडळींना बळजबरीने कधी वाटवून, कधी धाक दाखवून, कधी सहानुभूती दाखवून वेगवेगळ्या धर्मांमध्ये नेलं. चूक आपली झाली एक महत्वाची, ती म्हणजे तिथे गेलेल्या लोकांना घर वापसी करायला आपण उदार बनतो. ही सगळ्यात मोठी चूक आपली घडलेली आहे. धर्मांतरित अनेक माणसं झाली पण तिकडे गेलेल्या माणसांना पुन्हा या आम्ही हात पसरून उभे आहोत तुमच्या स्वागतासाठी हे सांगायला आपण हिंदू कमी पडलो. म्हणजे मला असं वाटतं धर्म आपला विचार आहे, विशाल आहे, व्यापक आहे, उदार आहे, पण आपण नाही आहोत है ना. आपण जर उदार असतो तर गेलेल्या माणसाला खेचून आणलं असतं आणि म्हटलं असतं अरे काय चाललास तू तिकडे, तू आमचा आहेस, तू इथे ये. पण हे आपण केलं नाही. येऊ पाहणाऱ्यांना सुद्धा येऊ दिलं नाही. आणि मग काही स्मृती म्हणजे श्रुती ग्रंथ असतात आणि स्मृती ग्रंथ असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मनुस्मृती का ती जाळली जाते म्हणून वाचत कुणीही नाही. ब्राह्मणांच्या विरोधात जाळतात, तो क्षत्रिय होता हेही माहित नाही. म्हणजे ही परिस्थिती आहे आज. आणि ग्रंथ जाळून काय होणार, ही आमची संस्कृती नाही. पण अनेक स्मृती होत्या, त्या स्मृतीही बदलत गेल्या आणि त्याच्यामध्ये देवल स्मृती एक आली आणि त्या देवल स्मृतीमध्ये सांगितलं धर्मांतरित झालेल्या लोकांना घेऊन या, कारण संख्या असणं गरजेचं आहे. हो, शेवटी विधानसभा असो नाही तर लोकसभा असो नाही तर हिंदू सभा असो, संख्येला महत्व आहे आणि ते आपण केलं नाही. म्हणजे मला गंमत अशी वाटते की शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना त्या काळामध्ये इथे घेतलं, त्यांचा आदर्श आपण नाही पुढे नेऊ शकलो. ही मोठी चूक आपल्याकडून घडली. आपल्याला पाहायचं असेल तर आपण जरूर युट्यूबवरती पहा. तारिक जमील म्हणून एक जण आहेत, ते बया देतात, म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये प्रवचनं देतात आणि पूर्ण मुस्लिम पद्धतीने बोलतात. पण त्यांचं वक्तृत्व फार चांगलं आहे, आपण ऐकू शकता, प्रभावित होऊ नका. तर त्यांनी
त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की ते मूळ कोण आहेत, तर राजपुतांमधले रामदेव म्हणून होते, त्यांचे वंशज आहेत ते. हा, पण ते धर्मांतरित झाले आणि बदललेला धर्म बदललेला माणूस जास्त कट्टर असतो, तसं त्यांचं झालं. आणि म्हणून मला तर असं म्हणावं असं वाटतं, चुकला फकीर मशिदीत ही म्हणच नको. फकीर चुकला का तेव्हा आधी हिंदू नाही ना बघा, त्याला मशिदीत पेक्षा इकडे देवळात घेऊन या. संख्या फार महत्वाची आहे. म्हणून एक चूक आपली ती झाली की आपण घर वापसीला जेवढं प्राधान्य द्यायला पाहिजे होतं तेवढं आपण दिलं नाही. आणि दुसरी चूक, अतिशय विचारपूर्वक हा मुद्दा म्हणते की दुसरी चूक म्हणजे इथल्या तरुणांना फार पूर्वीपासून संन्यासामध्ये थ्रिल वाटत राहिलं. ही फार मोठी चूक आहे आपल्या धर्माकडनं घडणारी. होय, आमचा धर्म आम्हाला भोगाच्या बरोबर त्यागाचाही विचार करायला शिकवतो. ते न त्यक्ते न भुंजीत हा ईशावास्यातला मंत्रही आम्हाला येतो. पण ह्याचा अर्थ सगळा त्यागून पुढे चला असं नाही. सगळ्यांनीच जर, मला नेहमी वाटतं, उच्च शिक्षित उच्च विचारांच्या मंडळींनी जर संन्यास घ्यायचा ठरवला तर चांगली संतती जन्माला यायची कशी. आणि म्हणून चांगली संतती जन्माला यायची हवी असेल तर पुढे धर्म टिकणार आहे. आणि हा धर्म उगाच आपला भाराभार टिकणार नाहीये. चांगल्या विचारांचे विचार आहेत ते सांभाळणारी चांगले खांदे पण असले पाहिजेत, चांगली मस्तकं असली पाहिजेत. आणि म्हणून त्यासाठी उत्तम संतती जन्माला येणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या पिढीचं हे काम आहे की त्याग निश्चित महत्वाचा आहे, पण गृहस्थ धर्म स्वीकारून त्यातली पूर्ण कर्तव्य पार पाडून मग पुढे काय वानप्रस्थ नसेल तर डायरेक्ट संन्यास घेऊ शकता, पण गृहस्थाश्रमाच्या आधी नाही. म्हणून ह्या गोष्टी आज सांगणं धर्माच्यासाठी म्हणजे संख्याबळाच्या दृष्टीतनं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. असो, तर पुन्हा एकदा मूळच्या मुद्द्यावरती येते की सगळं वैविध्य वैविध्य वैविध्य. दुसरी सगळ्यात महत्वाची हिंदू धर्माने दिलेली आम्हाला शिकवण आपल्याला ती म्हणजे समोरच्याला नावं ठेवायची असतील तर त्याच्या विचारांना नावं ठेवा, व्यक्तीला नाही. अंडरलाईन. हे जर आम्हाला कळलं असतं आणि आजपर्यंत हे तत्व आपल्यामध्ये राहिलं असतं ना तर सोशल मीडिया फार कमी चालला असता. विचारांची लढाई विचारांनीच असते, ती व्यक्तीवर चिखलफेक करून होत नाही. आणि म्हणून या धर्माने आम्हाला खंडन मंडनाची एक उत्तम पद्धती घालून दिली. मला तुझं म्हणणं पटत नाहीये का, मला ते खोडून काढायचंय, ते मला नाही आवडत, जा तुझं जा, नाही चालणार. तू बांधिल्यास तुझ्या बोलण्याला, तुला का आवडत नाही ते सांग. आणि का आवडत नाही हे सांगण्यासाठी मला ते का आवडत नाही याच्यासाठी त्याचा धर्म पूर्ण आत्मसात करावा लागतो. म्हणजे खंडन मंडन कसं आहे, तर मला खंडन करायचं असेल तर आधी त्याचं मंडन करावं लागतं, त्याचं समजून घेऊन मांडावं लागतं. हे तू असं 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 म्हणतोस जे मला पटत नाही, म्हणजे आधी मीच मंडन करायचं त्याच्या भूमिकेचं आणि मीच खंडन करायचं. म्हणजे मला दुसऱ्याला नावं ठेवण्याआधी त्याची बाजू समजून घेणं फार महत्वाचं ठरतं. कुमारीला भट्टाची गोष्ट सांगितली जाते. कुमारीला भट्टाला मीमांसक होते कुमारीला भट्ट आणि बौद्ध धर्माचं खंडन त्यांना करायचं होतं. पण त्या म्हणाले असं नाही करणार, मी स्वीकारून घेईन. आणि म्हणून त्यांनी आधी बौद्ध धर्म स्वीकारला, पूर्णपणे बौद्ध धर्माचा अभ्यास केला. आणि पुढची कथा जाता जाता सांगते, त्याच्या इथे काही संदर्भ नाही पण कथा ऐकायला आवडतात म्हणून सांगते की एकदा सगळेजण सहकारी त्यांचे बसले होते, तर तेव्हा ते पटकन म्हणाले की मी सगळा बौद्ध धर्माचा अभ्यास केला पण अजूनही माझ्या हिंदू धर्मावरच्या निष्ठा शाबूत आहेत. तर त्यावर त्यांचे बौद्ध सहकारी त्यांना म्हणाले, एवढा हिंदू धर्म विश्वास आहे, तू काही करशील तर हिंदू धर्म तुला सांभाळेल. हो म्हणाला, आहे माझा विश्वास, काय करशील चल म्हणाले. म्हणून कुमारीला भट्ट आपल्या मित्रांना घेऊन एका थोड्याशा वरच्या अशा कड्यावरती गेले. म्हणाले, मी खाली उडी मारतो, जर माझा हिंदू धर्मावरती विश्वास असेल तर मला काही होणार नाही. आणि म्हणून कुमारीला भट्टांनी वरनं खाली उडी मारली आणि त्यांचा पाय तुटला. लोक हसायला लागली, ते नावं ठेवायला लागले हिंदू धर्माला. तसं कुमारीला भट्ट म्हणाले, नाही नाही नाही, त्याला नका नावं ठेवू, चूक माझी असणार आहे, मी विचार करतो काय घडलं असेल. काही क्षण विचार केला, म्हणाले पुन्हा चला. आणि म्हणून पुन्हा कड्यावरती आले आणि म्हणाले, आता बघा काय होतं. आणि मग त्यांनी म्हटलं की माझ्या हिंदू धर्मावरती पूर्ण विश्वास आहे, मला काही होणार नाही. असं म्हणून त्यांनी खाली उडी मारली आणि त्यांना काही झालं नाही. 2 वाक्यातला भेद लक्षात घ्या. पहिल्या वाक्यात म्हटलं जर माझा हिंदू धर्मावरती विश्वास असेल, हा जर म्हटलं ना की 99% असतं, 1% सुटतो आणि त्या सुटलेल्यामध्येच पाय मोडतो. म्हणून पहिल्या निष्ठा आपल्या शाबूत आहेत की नाही हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. आणि निष्ठा तेव्हाच शाबूत होतील जेव्हा आपण त्याचा मूलभूत जो काही आहे तो विचार करू शकू.
वरती आधीची slide घ्या. हा. तर हे सगळ्या मी सांगत होते की एवढं वैविध्य, एवढा ह्याच्यामध्ये रोमा रोला म्हणून जे फ्रेंच नाटककार होते, आपण जे म्हटलं ना की अनेक पंथ, अनेक धर्म, हे सगळ्यांना घेऊन एक कुटुंब कबिला घेऊन हे जहाज चाललेलं हिंदू धर्माचं. या जहाजाकडे बघून एकदा रोमा रोला असं म्हणाले. रोमा रोला हे फ्रेंच नाटककार होते, त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. आणि महत्वाचं म्हणजे भारतीय ज्ञानावरती त्यांना खूप प्रेम होतं. आणि विल्यम जोन्स या माणसाने जसं भारतीय ज्ञान परंपरा पाश्चिमात्य देशांमध्ये पोहोचवल्या, तसं ह्यांचाही त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. ते रोमा रोला त्यांनी गीता आणि उपनिषद शिकले होते ते. आणि तेव्हा त्यांनी एक दिवस भारताचं वर्णन करताना असं म्हटलं, हे काय हा धर्म काय आहे? ते म्हणाले, नो निगेशन, एव्हरीथिंग इज हार्मोनाइज्ड. हे जणू काय आहे, द मॅरेज ऑफ कॉन्ट्ररीज फॉर्म्स, मॅरेज ऑफ कॉन्ट्ररीज फॉर्म्स अ रिदम ऑफ एक्झिस्टन्स. दोन वेगवेगळ्या, सगळ्या वेगवेगळ्या गुणांच्या दोघं जण एकत्र येऊन एक सुंदर संसार कसा करतात, तसे अनेक गोष्टी इथे एकत्र वेगवेगळ्या नांदतात. आणि हे हिंदू धर्म अतिशय उत्तम रीतीनं चालू आहे. आणि मग आपल्या लक्षात येतं की हे वैविध्यामुळेच विश्वबंधुत्व ही संकल्पना या भूमीमध्ये जन्माला आली. विश्वबंधुत्व हे विश्वची माझे घर, विश्वबंधुत्वाची कल्पना त्या छोट्याशा भाषणामध्ये स्वामीजींच्या विश्वबंधुत्वावर त्यांनी भर दिलेला आहे. ते म्हणतात हे सगळे माझेच तर आहेत ना. अहो, आपल्याकडचा वैष्णव हा शब्द बघा, आपल्याकडचा भागवत हा शब्द बघा, काय सांगतो? वैष्णव हा शब्द आला कसा बघा. दशरथाचा तो दाशरथी, वसुदेवाचा तो वासुदेव, सुमित्रेचा तो सौमित्र, कुंतीचा तो विष्णूचा तो. त्यामुळे जर वैष्णव असू आपण, तुम्ही वैष्णव, मी वैष्णव, ही वैष्णव, तो वैष्णव, ते वैष्णव, म्हणजे आपल्या सगळ्यांचे वडील कोण? विष्णू. अहो, जर वडील एक आहेत आमच्या सगळ्यांचे, तर आमचा भेद कसा? म्हणून तो वैष्णवांचा धर्म म्हटलाय ना. सगळ्यात महत्वाचं भेदाभेद भ्रम अमंगळ हे तुकाराम महाराज म्हणून सांगतात. वैष्णव हा शब्द सुद्धा विश्वबंधुत्व दाखवतो, कारण आमचे वडील एक आहेत, म्हणजे आपण सगळे कोण झालो? बंधूच झालो ना. भागवत हा शब्द कुठून आला? भागवत शब्द तसाच आहे. रघुचा तो राघव, तसा भगवंताचा तो भागवत. त्यामुळे आपण भागवत असू तर आपण भगवंताचं होत, आणि आपला भगवंत एकच आहे सगळ्यांचा. आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये विश्वबंधुत्वाचं सुंदर नातं निर्माण झालं. या विश्वबंधुत्वाच्या पाठोपाठच वसुधैव कुटुंबकम ही सुद्धा आपल्या भूमीची देण आहे. भारत म्हणजे हिंदू धर्माची देण आहे की ही सगळी पृथ्वी हेच माझं कुटुंब आहे. विश्वम सर्वम भवत्येक नीडम अशी सुंदर ओळ येते आपल्याकडे की हे विश्व म्हणजे एक उबदार घरट आहे आणि त्या घरट्यामध्ये माझा विकास होतो. बघा, तुम्ही आज 7 समुद्र पलीकडे आहात, पण असं तुमचे पूर्वीचे अनुभव वेगळेच असणार आहेत, पण तरी सुद्धा आज आपल्याला 7 समुद्र, तुम्ही इकडे आम्ही तिकडे, तरी सुद्धा एक नातं वाटतं ना. आणि हे फक्त मराठी माणसांमध्ये वाटत नाही. स्वामीजी किंवा शंकराचार्य किंवा ह्या संकल्पना मानणारे ज्ञानोबा म्हणतात, जेव्हा प्रत्येक माणसाच्या बाबतीत ते बंधुत्व माझ्याकडे येईल ना, तेव्हा युक्रेन रशिया पुन्हा पुन्हा होणार नाही. काय कल्पना आहे. अहो, जग उत्तम चालवायचं असेल, 84 लक्ष योनी फिरून हा मानवी देह मिळतो, तो कुणाच्या तरी युद्धामध्ये हातनात वाया का घालवायचा? किती वाईट आहे हे. कसा कसा जन्म मिळतो, तो जन्म देणाऱ्या त्या स्त्रीला किती त्रास होतो. तिच्या त्या 9 महिन्याच्या सगळ्या वाढवड ह्याच्यातनं आपण जन्माला येतो, एवढे प्रवास करून जन्माला येतो. ते कुठल्या तरी 2 लोकांच्या स्वार्थासाठी होणाऱ्या युद्धात आपला प्राण गमवावा, हे या भूमीला मंजूर झालं नाही. आणि म्हणून विश्वबंधुत्वाचं आलं. प्रत्येकाने विकास करा बरं, काही भांडणाची गरज नाही, आपण सगळे एकच आहोत. आणि म्हणूनच पुढे जाऊन स्वामीजींनी सार्वजनीन धर्म ही संकल्पना मांडली, युनिव्हर्सल रिलिजन. फार मोठी संकल्पना आहे. मी 2-3 वाक्यामध्ये फक्त आपल्याला सांगते. सार्वजनीन धर्म म्हणजे काय, साधी गोष्ट सांगते. आपल्या घरामध्ये 4-5 खोल्या असतात, प्रत्येक खोली कोणाकोणाला तरी दिलेली असते. त्या खोलीमध्ये आपण आपले राजे असतो. आपल्याला जसं हवं तसं आपल्या मुलाला पण सांगतो, तुझ्या खोलीत काय करायचं ते कर, बरोबर? त्या खोलीत तू राजा, पण तू दार उघडून बाहेर आलास ना की तुला बाकीच्यांचंही भान ठेवावं लागेल. तू ते सगळं ओलांडून हॉलमध्ये आलास ना, तर आले गेलेल्यांचं सुद्धा तुला भान ठेवावं लागेल. ते दार उघडून तू समाजात गेलास ना, आपल्या बिल्डिंगमध्ये गेलास किंवा कम्युनिटीमध्ये गेलास, तर त्यांचं भान तुला ठेवावं लागेल. तिथून पुढे तू समाजात गेलास तर समाजाचं भान तुला ठेवावं लागेल. तिथून पुढे तू जगात गेलास तर तुला जगाचं भान ठेवावं लागेल. त्यामुळे माझ्या देशामध्ये माझा धर्म मी प्राणपणानं पाळला पाहिजे, पण जेव्हा मी त्या कक्षा ओलांडून बाहेर जातो त्यावेळेला मात्र विश्व हाच माझा धर्म असला पाहिजे.
म्हणजे मला हे कसं वाटलं सांगू, एअरपोर्टवर कुणाला नॅशनॅलिटी नसते, तो सार्वजनीन धर्म आहे. पहा की या जगामध्ये जेव्हा आपण विश्वाच्या पातळीवरती वावरतो त्यावेळेला विश्वाचा म्हणून एक धर्म असला पाहिजे. इथे असणाऱ्या प्रत्येकाला सुखानं श्वास घेण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो मी पाळलाच पाहिजे. हा सार्वजनीन धर्म आहे. ही संकल्पना 100% भारताखेरीज दुसऱ्या कुठल्याही देशातनं जन्माला येऊच शकत नाही. हा खोटा वृथा अभिमान नाही, कारण ह्याच्यासाठी अनेक पिढ्यांनी इथे शिंपण केलं आहे की सगळे सारखे आहेत, सगळे सारखे आहेत, सगळे सारखे आहेत. हे शिंपण झाल्यामुळे हा विचार आपल्या मनामध्ये आलेला आहे, तो सार्वजनीन धर्म. बरं मग आता मला सांगा की हिंदू नेमका कोण? आज मला काहींनी विचारलं, आया तुम्ही भगवी साडी नाही नेसली? मी म्हटलं नाहीच नेसली, कारण मी हिंदू आहे. येत आहे आपल्या लक्षात? बस हेच उत्तर आहे. मग हिंदू कोण? मला गंमत वाटली, कालची बातमी आहे, मुंबई हायकोर्टानं हिजाबाची याचिका फेटाळून लावली. आजही मुंबईमध्ये हिजाब आम्हाला घालून बसायला परवानगी द्या असं चेंबूरच्या कॉलेजमधनं येत आहे. कुठे आहोत आपण? हा, आणि आमचा धर्म सांगतो बाहेरनं काही वेगळं दिसायची गरज नाही, अंतरंगात तू आहेस ना विचाराने मोठा, बास. आणि म्हणून पुढे घ्या एक स्लाइड. देव मानणारा हिंदू, न मानणारा हिंदूच. तिलक लावणारा न लावणारा हिंदूच. हे काही म्हणजे हे मी आपली 4-5 उदाहरणं दिलेत. यातलं काहीही घ्या, करणारा न करणारा, अमुक करणारा तमक न करणारा, हे करणारा ते न करणारा, सगळे हिंदूच. नाहीतर आपल्याला इथे धोतर बितर रोज नेसून यावं लागलं असतं. हा, याचा अर्थ असा नाही की आपल्याला स्वैराचार करायला परवानगी दिली आहे धर्मानं. आपल्याला फक्त एवढं सांगितलंय, अंतरंगाशी कायम अनुसंधान ठेव. आतमधला विचार परिपक्व होतोय ना दर दिवशी, बस एवढा विचार कर. काय सांगतं आमचं सुभाषित? सुभाषित सांगतं रोज झोपण्यापूर्वी तू गज घेऊन पुढे चल. गज म्हणजे मापाची पट्टी टेलरकडे असते ती. आणि विचार कर, मी कालच्याच जागी आहे का माणूस म्हणून आणि हिंदू म्हणून 2 अंश पुढे गेलो. रोज तुझं तू मोज. आणि म्हणून मला बाहेरनं काहीही दाखवावं लागत नाही. आणि म्हणून कुठलीही चौकट नसणं हेच हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे. आणि आपण तरच विकास आपला होऊ शकेल. आपण अशा कुठल्याही चौकटी स्वीकारूया नको, पण सातत्यानं रोजच्या रोज स्वतःला तपासून बघूया की मला ही सगळी तत्व कळलेत ना, आणि मला ही मान्य आहेत ना. मान्य नसेल तर तो म्हणत नसेल तर तू वेगळ्या मार्गाला जायचं काही म्हणणं नाही. वेगळ्या मार्गाला गेल्यानंतरच आपल्याला कळणार आहे की हा एवढा मोकळा श्वास फक्त याच धर्मात घेता येतोय. एकच ग्रंथ, एकच पंथ, आणि जो हे मानणार नाही तो काफीर, ही समजूत आमची नाही. आणि म्हणून खरोखरी दुर्लभम भारतीय जन्म म्हणतात ते खोटं नाही. वाटते त्या श्वास घ्या, कसेही तुम्ही असा, तुम्हाला अंकच पाहिजे असं काही नाही. हा च जेव्हा आयुष्यातनं निघून जातो ना तेव्हा जगणं किती सोपं होतं सांगा. आज आमच्या पूर्वीची लोक म्हणतात आम्हाला अगदी 7च्या घरी यायलाच लागायचं. आज आम्ही म्हणतो 7च्यात आली नाहीस तरी चालेल, स्वतःला सांभाळण्याची तयारी आहे ना तेवढं बघ आणि मग तुझं तू काम कर. हा च काढला ना आयुष्यातनं सगळी नाती ना चनी डोलायमान होतात. बघा आपण सगळी नाती चनी डोलायमान होतात. जिथे जिथे च येतो ना ती गडबड सुरू होते. आणि भारतीयांना तर अजिबात या चची सवय नाही, कारण कुणावरती लादणं आम्हाला आवडत नाही आणि लादून घेतलेलं तर अजिबात आवडत नाही. हा, पण सतत मनाशी मात्र आपल्याला अनुसंधान हवं, ही गोष्ट सुद्धा खोटी नाही. बरं, मग आता हे करणारा नाही ते करणारा नाही हे पाहिलं, मग नक्की कोण असतो हिंदू? हा, याचं उत्तर सुद्धा द्यायला पाहिजे. आणि ह्याचं उत्तर हे आहे, ईशावास्यम इदम सर्वम हे मानणारा हिंदू आहे. ईशावास्यम इदम सर्वम म्हणजे सगळ्यामध्ये तो एकच तत्व आहे. काहीतरी एक अशी सामायिक गोष्ट आपल्यामध्ये आहे आणि तेच चैतन्य आहे हे मानणारा हिंदू आहे. म्हणजे नामदेव महाराजांची गोष्ट आपल्याला आठवते ना, ते त्या मंदिरामध्ये शिरले आणि त्या मंदिरामध्ये एक गृहस्थ आजोबा पिंडीवरती पाय ठेवून बसले होते. तापले होते. नामदेव महाराज आधीच धावत आतमध्ये गेले आणि एकदम ओरडले त्यांच्या अंगावर, अरे अरे प्राण्या आंधळा की काय, पिंडीवरी पाय ठेवायचे. ते आजोबा म्हणाले, अरे पिंडीवरती पडले हो. नाही नाही म्हणजे मला दिसलंच नाही रे, वय झालं ना माझं, एक काम कर ना, उचलून बाजूला ठेव. नामदेव महाराजांनी असा पाय धरला बाजूला ठेवणार. एवढ्यात ते आजोबा म्हणाले, हा हा पण एक गोष्ट आहे,
काय देवाविण ठाव रीता कोठे आहे शोधून या पाहे नामदेवा. देव नाही अशा जागी ठेव. हा त्या घडीला नामदेव महाराजांना ज्ञान झालेलं आहे. अध्यात्मामध्ये काही कोर्स नसतो. 5 वर्ष 5+2 वगैरे असं काही नसतं. तो क्षण आला की ज्ञान होतं. जाता जाता उदाहरण म्हणून गंमत म्हणून सांगते, नानकांना सुद्धा असं अचानक ज्ञान झालं. कधी ते त्यांचे एक मास्तर त्यांना गिनती शिकवत होते आणि ते म्हणाले नानक मेरे पीछे दोहराओ. चालेल. गिनती सुरू झाली. काय 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10 10 11 11 12 12 13 13 14 13 15 13 16 13 17 13. गुरुजी म्हणाले नानक 13 के बाद 14 आता है. नानक म्हणाले 13 के बाद कुछ नहीं आता. तर त्या क्षणी नानकांना ज्ञान झालं, जो कुछ मेरा वो सब 13. सांगायचा मुद्दा काय, ही उगाच सांगितलेली गोष्ट आपण जागे आहात का बघण्यासाठी. सांगायची गोष्ट नामदेवांपर्यंतच होती आपल्या विषयातली, की देवाविण ठाव रीता कोठे आहे. त्यामुळे ईशावास्यमिदं सर्वम, सगळ्यांमध्ये तेच चैतन्य आहे. हे जो मानतो तो हिंदू नक्की. आणि त्यक्तेन भुंजितः, जो फक्त भोगात रमत नाही, ज्याला भोगाइतकाच त्यागही महत्वाचा वाटतो. पण मी मगाशी म्हटलं तसं फक्त त्यागही नाही, भोगही तितकाच गरजेचा आहे. अकारण आपल्या हिंदू धर्मावर काही गोष्टी लादल्यात बघा. हिंदू म्हणजे सगळं वैराग्य, अजिबात नाही हो. हिंदू म्हणजे वैराग्य असं म्हटलं असतं तर लक्ष्मी सूक्त का लिहिली असती लोकांनी, श्री सूक्त का लिहिली असती लोकांनी, का तू ये माझ्याकडे असं म्हटलं असतं देवीला सारखं, तू ये ग बाई अनुपगामिनी, ये ग बाई लक्ष्मी असं का म्हटलं असतं. कारण मला भोग घ्यायला सुद्धा शिकवलेत. पण भोग घेताना या पृथ्वी तलावरती मी एकटाच आहे असं नाही, हे समजून भोग घ्या असं म्हटलंय. आणि म्हणून आपल्याकडे एक अप्रतिम संकल्पना आली, या धर्माने आपल्याला दिली, ती म्हणजे परस्परम भावयंतः. मी त्याचंही नुकसान करणार नाही, त्यालाही फायदा होईल आणि त्यानं माझंही नुकसान करू नये. परस्परम भावयंतः हा विचार फार जुना आहे बरं का. आता त्याचा एक जुमला आलाय, त्याचं एक वाक्य आलं, सबके साथ सबका विकास. पण हे फार जुनं आहे. परस्परम ही सगळी आपलीच संस्कृती आहे, लक्षात ठेवूया आपण. परस्परम भावयंतः, आपण एकमेकांना हाताला धरून मोठे होऊया, हा सगळ्यात मोठा विचार या धर्मानं आपल्याला दिला. मग हिंदू कसा तर विचारी, विवेकी, संवेदनशील, हिंसा आणि क्रौर यापासून सामान्यतः दूर राहणारा. या वाक्यातनं आणखीन एक गडबड झाली, आपल्यावरती आणखीन एक गोष्ट लादली गेली, ती म्हणजे हिंदू म्हणजे अहिंसा. बरोबर, हिंदू म्हणजे अहिंसा ही एक गोष्ट आपल्यावरती लादली गेली. पण खरंच हिंदू म्हणजे अहिंसा का. आणि अशा वेळेला ना आपली गडबड अशी होते, अशा वेळेला आपल्याला रामचंद्र आठवत नाही, हातात शस्त्र घेऊन लढलेले. अशा वेळेला आपल्याला कृष्ण आठवत नाही, अशा वेळेला आपल्याला शिवाजी महाराज आठवत नाही. आम्ही अहिंसक होऊन बसतो. पण अहिंसा आणि हिंसा म्हणजे नेमकं काय. हिंसा म्हणजे शस्त्र घेऊन समोरच्याला मारणं एवढीच हिंसा आहे का. अजिबात नाही. आपल्याला जर अहिंसा शब्द नीट कळून घ्यायचा असेल आणि अहिंसेचा अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण ज्ञानेश्वरीतला 13वा अध्याय वाचा. या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी एकंदरीत 100 ओव्यांमध्ये अहिंसा म्हणजे काय ते सांगितले. आणि मग आपल्या लक्षात येतं समोरच्याला मारणं ही हिंसा ही आपण किती वरवर म्हणतोय. मग अहिंसा म्हणजे काय, त्यांची एक ओवी सांगते. ज्ञानोबांची ओवी घेऊया. काय म्हटलं बघा, अहिंसा कशी दाखवल्या बघा. फुलावरी भ्रमर, पाय ठेवी ती सुकुमार, कुचंबेर केसर येशन. अहो तो भुंगा इतकं फडफड 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 करत असतो, पण जेव्हा तो कमळावरती उतरतो ना त्याचं लँडिंग बघा म्हणाल. फुलावरी भ्रमर पाय ठेवी ती सुकुमार, का कुचंबेर केसर ये शंके. आहो त्यातला पराग कणाला माझा धक्का लागला तर ही अहिंसा. म्हणजेच अहिंसेचा खरा अर्थ काय तर कुठल्याही गोष्टीची चौकट मोडणं म्हणजे अहिंसा. एक जी व्यवस्थित आखलेली चौकट आहे ती मोडणं म्हणजे अहिंसा. त्यांचंच एक उदाहरण सांगते. ते म्हणतात की बगळा पाण्यामध्ये शिरतो कसा ते बघा, म्हणजे तुम्हाला अहिंसा कळेल. बगळा जेव्हा पाण्यात पाय घालतो ना तेव्हा तो इतका पाय अलगद घालतो की आजूबाजूचं पाणी ढवळत नाही, ती अहिंसा. म्हणजे जे सुव्यवस्थित बांधलेलं आहे त्याच्यामध्ये खळबळ माजवणं, जे सुव्यवस्थित बांधलेलं आहे त्याला उद्ध्वस्त करणं, जे सुव्यवस्थित आहे ती चौकट मोडणं म्हणजे अहिंसा. समोरच्याला शस्त्राने मारणं म्हणजे अहिंसा. ही फार वरवरची व्याख्या झाली. आता आपल्या लक्षात येईल की अहिंसा भारतीयांनी कुठल्या पातळीवरती पाहिली. मी जे सगळं चौकटीत बांधलेलं आहे ना ते उद्ध्वस्त करणं म्हणजे अहिंसा आहे. पुढची हे घ्या. म्हणून मला वाटतं आपल्याकडे युद्ध भरपूर झाली भारतामध्ये सुद्धा,
पण ही आपण साधी युद्ध जरी बघितली तरी प्रत्येक युद्धामध्ये विरोधी पक्षाला एकदा संधी दिली आहे. शेवटचा तरी विचार फिरून येईल. खूप रक्तपात होणार आहे, विचार करा. नका एकदम हा निर्णय घेऊ. आम्ही पुन्हा पुन्हा विचारांनी जाणारी माणसं आहोत. पण जर विरोधी पक्ष, शत्रू पक्ष जर समजून घेत नसेल आणि त्याला शस्त्राशिवाय दुसरा पर्याय नसेल तर तो शस्त्रांनी जी चौकट मोडणार असतो ती चौकट पुन्हा बांधायला आम्हाला ही शस्त्र हाती घ्यावं लागतं. आणि म्हणून ती अहिंसाच, ती हिंसा नाही. किती सूक्ष्म विचार आहे पहा आपल्या धर्माने दिलेलं, की जर एखादी व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी जर समाजाची चौकट उद्ध्वस्त करत असेल आणि पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा जर तो ती चौकट पुन्हा नीट करायला तयार नसेल तर मलाही शस्त्र हाती घ्यावं लागतं. ती हिंसा ठरत नाही तर ती पुन्हा चौकट दुरुस्त करण्याची ती एक उपाययोजना असते. आणि म्हणून पुन्हा पुन्हा विचारांनीच आपल्याकडे लढाई लढली गेलेली आहे. पुढे घेऊया. ते मला वाटतं जरा मागे पुढे झालं. मला दाखवायचं फक्त एवढंच होतं की पत्त्यांचं बंगला उद्ध्वस्त होणं हे लक्षात ठेवूया आपण. अहिंसा म्हणजे काय तर विनाकारण काहीही डहुळे असं न वागणं, त्याला अहिंसा म्हटलेलं आहे. पुढे घ्या. अहिंसा म्हटलंय. आता बघा अहिंसा म्हणजे काय. एकतर मी म्हटलं तसं की काही कुठली चौकट हलवणं ही अहिंसा आहे, हिंसा आहे. आणि ती चौकट माफ करा, ती चौकट पुन्हा साधणं ही अहिंसा आहे. दुसरी अहिंसा म्हणजे आपला विचार लादणं ही सुद्धा हिंसा आहे. म्हणून 18व्या अध्यायामध्ये एवढं सगळं सांगितल्यावर भगवंत सांगतात काय, ऐकलंस हा पण काय, यदि यथेच्छसी तथा कुरु. मी तुला सगळं सांगितलं पण तुला जे हवं तेच तू कर. ही अहिंसा नाहीये. सांगून शकले असते भगवंत उचल धनुष्य आणि लढ. हे केलंय गीतेमध्ये अनेकदा सांगितलं युद्धस्व युद्धस्व युद्धस्व. पण जेव्हा फायनल वेळ आली तेव्हा त्यांनी काय सांगितलं की आता तुझा विचार तू करायचास. मी तुला सांगितलं यथेच्छसी तथा कुरु. पण भारतीयांची आणखीन एक सवय, मूळ मुद्दा सोडून पुढची ओळ लक्षात ठेवणे. बघा ना, यथेच्छसी तथा कुरु आमच्या अगदी लक्षात आहे. कृष्णाने पण सांगितलं होतं. माझी मुलगी मला सांगते यथेच्छसी तथा कुरु. अगं मी म्हटलं मला सगळं मान्य आहे, तुला जे हवं तेच तू कर. हे मान्य, पण पहिला शब्द कसा काय तुम्ही सोडून देऊ शकता. काय म्हटलंय, विमृश्य येतात. मी दिलाय त्याचा सगळं विचार कर, विमृश्य, आणि मग यथेच्छसी तथा कुरु. आम्हाला सवयच झाली. आम्ही पटकन होतो जो जे वांछिलं तो ते लावू. ज्याला जे हवं ते मिळालंच पाहिजे म्हणून आम्हाला हक्क कळतात, कर्तव्य नाही कळत. त्यामुळे जो जे वांछिलं तो ते लावू. अहो पण ज्ञानोबा म्हणतील पण आधी मी 7 पायऱ्या सांगितल्यात ना. त्या 7व्या नंतर 8वी ओळ आली आहे, जो जे वांछिलं तो ते लावू. आधी 7 पायऱ्या तुमच्या मानसिक जडणघडणीसाठी दिली आहे, सोडून देतो आपण. वाढदिवसाची शुभेच्छा पत्र, जीवेत शरदशतम, जीवेत शरदशतम. ही ओळ आहे का खरंच असेल, पण ओळ काय. भारतीय संस्कृती म्हणते तो 100 वर्ष जगला का नाही हे बघायला तू नकोस. साधी गोष्ट आहे, त्याला शुभेच्छा द्यायच्या. तू 100 वर्ष. मुळात आधी आपली इच्छा आहे का. कुणाच्या तरी घरी जाऊन एकदा म्हणा, आय्या आता अगदी तुझीच आठवण काढली बघ, 100 वर्षात. नको ग बाई. आपण हिंदू धर्मीय असू तर आता पुढच्या बसवायचं येस तुला पण सेम टू यू. अहो तीच इच्छा आहे आपली. म्हणून आपण जीवेत शरदशतम ही ओळ अर्धवट नाही, म्हणजे ती अशी ओळ नाहीये. ती ओळ काय, जीवेम शरदशतम, आम्ही सगळे 100 वर्ष जगू. इथे ही ओळ अर्धीच आहे. मग खरी ओळ काय आहे, अदीनाः स्याम जीवेम शरदशतम. कुठल्याही प्रकारचं दैन्य न स्वीकारता आम्ही 100 वर्ष जगू. ही भारतीय संस्कृती आहे, हा हिंदू धर्म आहे. आता दैन्य, दुर्दैवानी भारत भाषा आपण इतकी संकुचित केली आहे. दुर्दैवानी दैन्य म्हटलं की आपल्याला लगेच बँक बॅलन्स दिसतो. पण दैन्य हा शब्द फक्त अर्थाशी संबंधित अजिबात नाही. पहिलं दैन्य कसलं येतं माहितीये, पहिलं विचारांचं दैन्य येतं. आपले विचार दीन झाले ना की आपलं मन दीन होतं. मन दीन झालं ना की शक्ती शरीरातली जाते, मग शरीर दीन होतं. मग शरीर दीन झालं की काही करता येत नाही, मग जाऊन तो बँक बॅलन्स दीन होतो. त्यामुळे दैन्य सुद्धा विचारातनं सुरू होतं. धर्म जसा विचारातनं सुरू होतो तसं दैन्य सुद्धा विचारातनं सुरू होतं. म्हणून कुठलाही शारीरिक, मानसिक, आर्थिक, कुठल्या वैचारिक कुठल्याही प्रकारचं दैन्य न स्वीकारता आम्ही 100 वर्ष जगू, ही आमची हिंदू धर्माची शिकवण आहे. शांतिनिकेतनाची निर्मिती का झाली, रवींद्रनाथांनी का केली. अहो काही नव्हतं त्यांच्यापाशी. आपल्याला एक बंगला विकला
आपल्या बायकोचे दागिने विकले आणि मग ती शांतिनिकेतन सुरू केली. जमीनदाराचा मुलगा होता म्हणून काढली शाळा असं नाही. किती गोष्टी त्याग केलं, किती गोष्टींचं समर्पण केलं, पण का शांतिनिकेतन काढावीशी वाटली? जेव्हा त्यांनी विचार केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ही आर्थिक गुलामगिरी नाही, ही राजकीय गुलामगिरी नाही, ही सत्तेची गुलामगिरी नाही, ही विचारांची गुलामगिरी आहे. इंग्रज आमच्या मनामध्ये विचारांचं भूत देत आहेत आणि तेच आम्ही पुढे नेणार आहोत. आणि अशा वेळेला माझी भूमी काय सांगते हे मला पुढच्या पिढीला सांगायला हवं, म्हणून शांतिनिकेतनाची सुरुवात झाली. वैचारिक दैन्य नको म्हणून शांतिनिकेतनाची सुरुवात झाली. त्यामुळे दैन्य नाही. मग सांगायचा मुद्दा काय होता की यथेच्छसी तथा कुरु. आम्ही कधी लादलं नाही कुणावरती, म्हणजे कृष्णाने काहीही लादलं नाही. तुला हवं ते कर, ही सुद्धा अहिंसाच आहे. गंमत सांगते, विनोबांनी गांधीजींना सांगितलं होतं, म्हणाले सत्याग्रह हा शब्द बापूजी तुम्हाला खटकत नाही. गांधीजी म्हणाले नाही, प्रत्येकाने सत्यानं वागलं पाहिजे. हो म्हणाले मान्य, पण सत्याग्रह हा शब्द तुम्हाला खटकत नाही. ते म्हणाले सत्याचा आग्रह धरणं ही हिंसाच असते बापूजी. एखाद्या गोष्टीचा आग्रह करणं ही सुद्धा हिंसाच असते. मग बापूंनी विचारलं मग तुम्हाला वेगळा शब्द कुठला सुचतो? त्यावर त्यांनी सांगितलं सत्याग्रह कशाला, सत्याग्रह म्हणूया. सत्याग्रही नको, सत्यग्राही म्हणूया. जे सत्य आहे तो घेणारा तो सत्यग्राही, सत्याचा आग्रह धरणारा नको. कुठल्या पातळीवर हे सगळे, म्हणून आज आपली गरज काय आहे सांगायचा मुद्दा की आपल्याला अतिशय सूक्ष्म पद्धतीनं हे सगळं समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून कृष्णानं जाता जाता हे पण सांगितलं अर्जुनाला, सगळ्यात महत्वाची गोष्ट तू त्याला मार. हिंसाचा आता विचार करू नकोस. ते वागतात का धर्मानं? नाही ना वागत आहे. तेव्हा कुठे गेला होता राधा सुद्धा तुझा धर्म? हे विचारणारा कृष्ण स्वतः जे आपण विसरतोय. हा, तू उठ आणि त्याला मार. पण एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे, तू मारशील ना तेव्हा द्वेषानं मारू नकोस. द्वेषानं केलीस तर ती हिंसा होईल. वैयक्तिक द्वेषानं मारू नकोस. किती महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपल्याकडे वैयक्तिक टीकेला स्थान नाही. तुम्ही विचारांनीच लढा. वैयक्तिक हे नको. गुरु गोविंद सिंगांच्या बाबतीत सांगितलं जातं, गुरु गोविंद सिंग बाण तयार करायचे स्वतःहून आणि त्या बाणांना पुढे सोनं लावायचे खरं. तर एक दिवस त्यांच्या शिष्याने विचारलं, गुरुजी एवढं कशाला करता? त्यावर ते म्हणाले, अरे मला समोरच्याला मारायचं नसतं, पण ते सगळं सुरळीत करण्यासाठी शेवटी मला शस्त्राला पर्याय नाही. पण जेव्हा मी त्याला मारतो ना आणि तो जेव्हा घायाळ होऊन पडतो ना, तेव्हा जर तो गरीब असेल तर त्याच्या और्ध्वदेहिकासाठी, त्याच्या शेवटच्या विधींसाठी त्याच्या पत्नीकडे पैसे नसतील तर काय करावं? त्यांनी तो बाण काढावा, ते सोनं वितळवून का होईना पण त्यातनं और्ध्वदेहिक करावं. याला हिंसेची किती वरची पातळी आहे. द्वेष नसलेली असेल तर ती हिंसाच आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे हिंदू धर्म काय करतो तर हे सांगतो. आणि मुळात कृष्णाने सांगितलं की बाबा रे, हिंसा सोड. एक महत्वाचा सिद्धांत या धर्माने दिला. मी कृष्ण म्हटलं तरी या भूमीने आपल्याला दिला, म्हणजे कर्म सोडता कामा नाही. हा सगळ्यात मोठा भाग दिला. ईशावास्यामध्ये पण म्हटलंय, कुर्वन्नेह कर्माणी जिजी विशेषतम समा. मी माझं कार्य करीत 100 वर्ष जगले पाहिजे. कार्य सोडता येणार नाही. विनोबांचं एक वाक्य, विनोबा म्हणतात कर्म सोडता येत नाही का? पण सोडणं हे सुद्धा कर्म आहे. त्यामुळे कर्म सोडता येत नाही. कृष्णाने तर असं विचारलंय अर्जुनाला, हे सगळं तुझ्या मनावर आहे असं वाटतं काय रे तुला? ज्ञानोबांचं आपण ज्ञानेश्वरी वाचली ना की त्यातलं नाट्य दिसायला लागतं. ज्ञानोबांचा कृष्ण म्हणतो, काय अर्जुन काय चाललंय तुझं? नाही लढणार का? नाही लढणार? हे काय तुझ्या मनावर अवलंबून आहे? हे काय तव सांगी मांडी? असा प्रश्न विचारलाय. तू मनात आणलंस तर कर्म करशील, नाही आणलंस तर सोडून देशील. हे काय तुझ्यावर अवलंबून आहे? तू समाजात आहेस ना, समाजातल्या प्रत्येक खिळ्यानी आपलं काम करावंच लागतं. एक छोटासा खिळा सुद्धा चाले नसा झाला तर मशीन जसं बंद पडू शकतं तसं आपण खिळे आहोत आणि आपल्याला प्रत्येकाला कार्य करावंच लागतं. हा अतिशय मोठा भाग आपल्याला या धर्माने दिला. यातनच पुढे कर्मसिद्धांत आला, ज्याच्यावर मी फार रेंगाळत नाही. याच्यातच पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे भाग आले. याच्यामध्ये दुसरं काही नाही, साधा मानसशास्त्रीय विचार आहे. तुम्ही केलेल्या गोष्टींची जबाबदारी तुम्हीच स्वीकारा. तू जे पेरलंस तेच फळाला येणार. मला सगळे त्रास देत. जर ते सर म्हणायचे, जरा विचार होमवर्क करा, तुम्ही कोणाकोणाला दिलात. किती छान आहे आपला धर्म. अजिबात दुसऱ्यावर खापर फोडायला जाऊ नका. अरे स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकवतोय आपला हा विचार, या भूमीतला विचार. तू केलास
तूच भोग किंवा उपभोग, भोगणारी पण तूच आणि उपभोगणारी पण तूच. आणि मग त्याच्यामध्ये कर्मसिद्धांत येतो. तुम्ही जे पेरा फेरिले तैसे उगविते, बोलिल्यासारखे उत्तर येते. तो हसलाच. माझ्याकडे मी बघितलं, अजिबात त्यांनी ओळख दिली नाही. तुम्ही पण असेच असाल तर तो कशाला असं करेल. बोलिल्यासारखे उत्तर येते, तुम्ही हसा की तो हसणारच आहे. नाही ओळखलं तरी अरे हे कोणतरी ओळखीचं. सांगायचा मुद्दा काय, हा कर्मसिद्धांत या भूमीने आपल्याला सांगितला. कर्म करायलाच पाहिजे, कर्म सोडता येत नाही हे सांगितलं. आणि ह्याच्या पुढे एक महत्वाचा मुद्दा मांडून माझ्या समारोपाकडे येणार आहे, कारण पुढच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जायचं असेल. सगळ्यात महत्वाचा भाग, आणखीन एक महत्वाची देण या भूमीत न दिली गेली, आणि ती म्हणजे कृष्ण वारंवार सांगतोय, तू क्षत्रिय आहेस, तू क्षत्रिय आहेस, तुला लढायला पाहिजे, तू क्षत्रिय आहेस. वर्ण व्यवस्था ही या धर्मानं जगाला दिलेली देण आहे. मी पूर्ण भानावर आहे, मला गुलाबजाम जवळ झालेले नाही. मी पूर्ण भानावर म्हणून सांगते की ही या भूमीनं जगाला दिलेली देण आहे. का, ही एक सहकारी संस्था आहे समाज म्हणजे. आणि इथे प्रत्येकानं वेगवेगळं कार्य करावं लागतं. आपलं पहिलं वाक्य लक्षात आहे ना, भावाद्वैतम, क्रियाद्वैतम चालेल, भावाचं मात्र अद्वैत पाहिजे. प्रत्येकाने वेगवेगळं काम केलं पाहिजे. आणि भगवंतांनी स्पष्ट सांगितलं. पुढची स्लाईड घ्या, सॉरी सुचत, आणखीन पुढे घ्या, आणखीन पुढे घ्या. हा बस. याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. 4 वर्ण मी निर्माण केले, पण गुण आणि कर्मामुळे निर्माण केलेले आहेत. याच्यामध्ये एक सांगते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ह्याच्यामध्ये जराही उच्च नीच भाव नव्हता. दुर्दैवाने आपल्याकडे शूद्र आणि क्षुद्र हे जवळ आले असं मला वाटतं. असंच असेल असं नाही, परंतु शूद्राचा अर्थ काय सांगितलाय, शौद्रम वर्णम असृजत पोषणम. हा जो शूद्र वर्ण आहे तो म्हणजे पोषण देणारा तो शूद्र म्हटलेला आहे. आणि म्हणून आपल्याकडे 4 प्रकारच्या देवता या 4 वर्णांमध्ये विभागलेल्या आहेत. अग्नी हा ब्राह्मण आहे, इंद्र हा क्षत्रिय आहे, सगळे रुद्र जे आहेत ते सगळे एकत्र गटांनी राहतात ते वैश्य आहे, आणि धरित्री ही शूद्र आहे. म्हणजे पृथ्वी ही शूद्र आहे. कारण का, तर ती पोषण करते म्हणून. म्हणून आता मला सांगा, धरित्रीला शूद्र म्हणणारा आपला धर्मशूद्र म्हणजे खालच्या पातळीचा असं म्हणू शकेल का? पहिलं उठल्यावर वंदन जिथे भूमातेला करायला सांगितलंय तिथे हे होईल का? नाही होणार. पण काय होतं, माणसाला ना नेहमीच असं असतं, कोणीतरी माझ्या खाली पाहिजेच, हा माणसाचा भाव असतो. आपण कधीही बघा, ऑफिसमध्ये 3 माणसं असली तर तो म्हणतो मी या दोघांचा बॉस आहे. हे उच्च नीच हा माणसाला असतोच असतो. आपण अगदी किती म्हटलं ना की आता नंबर नाही वर्गात काढायचे तरी ग्रेड झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा मायनस प्लस आलं, म्हणजे सतत उच्च नीच हा भाव माणसाच्या मनाला असतोच असतो. आणि म्हणून धर्माने आपल्याला सांगितलं नाही, धर्मानं अतिशय शुद्ध सांगितलं की काहींनी यजनयाजन करावं, काहींनी रक्षणाचं काम करावं, काहींनी व्यापार करावा आणि काहींनी निर्मितीचं काम करावं. याच्यामध्ये उच्च नीच भाव अजिबात नव्हता. धरित्रीला शूद्र म्हणणारा धर्म उच्च नीच करणारा अजिबात नाही. पण हळूहळू माणसाचा स्वभाव मध्ये आला आणि उच्च नीच भाव सुरू झाला. रोमन साम्राज्य उलटण्यामागचं सुद्धा हेच कारण आहे. आणखीन एक गोष्ट, जगाच्या पाठीवर फक्त भारतात वर्ण नाही, जिथे जिथे माणूस आहे तिथे वर्ण आहेतच. आणि मुळात आपल्याकडे असं नव्हतं. बघा काय म्हटलंय, गुण आणि कर्माने. आता मला हे उदाहरण सांगा, हे कोण घ्या ना, कोणती स्लाईड घ्या. परशुराम आहेत, जन्माने ब्राह्मण आहेत, काय काम केलं आहे ना, ब्राह्मण असून काय केलं, क्षत्रियाचं काम केलं. अग्रतः शत्रो वेदा 4 पुस्तकं दाखवलेत बघा, ती त्यांनी अगदी आजच्या काळातली दाखवलेत. परंतु अग्रतः शत्रो वेदा हा पृष्ठत सशरम धनु, पुढे 4 वेद आणि मागे धनुष्य. इदम ब्राह्मण इदम क्षात्रम शापादपी चापादपी. आम्हाला शास्त्रही येतं आणि आम्हाला शस्त्रही चालवता येतं. त्यामुळे जातीने मी ब्राह्मण आहे म्हणून मी ब्राह्मणच केलं पाहिजे असं नाही, मी क्षत्रिय सुद्धा होऊ शकतो. द्रोणाचार्य कोण होते, काय केलं, युद्धच केलं ना. पुढची स्लाईड घ्या. हे कोण आहेत, विश्वामित्र आहेत, राजर्षी होते म्हणजे क्षत्रिय होते, पण तपस्साधना एवढी केली की ब्रह्मर्षी झाले. म्हणजे होते क्षत्रिय, झाले ब्राह्मण. आपल्याला उदाहरणं शोधावी लागतील याची, पण आमच्याकडे हे फिरता येत होतं, वरून खाली, खालून वर, वर बघा मी तो चुकते, इथून इथे, इथून इथे, सॉरी आय एम रिअली सॉरी, इथून इथे, इथून इथे. या भागात या कंपार्टमेंटमध्ये कंपार्टमेंटच नव्हते. माझं जे
माझ्याकडे कौशल्य आहे, माझी जी शक्ती आहे ती वापरून मी जे करीन ते माझं कार्य आहे. म्हणून विश्वामित्र राजर्षी होते, ते ब्रह्मर्षी झाले. त्यांना कधीही वसिष्ठांनी ब्रह्मर्षी म्हटलं नाही. आणि ते एवढे वैतागले, बस काय हे, मी एवढी तपस्साधना केली, तो गायत्री मंत्र जन्माला घातला, असं असून सुद्धा हे काही मला ब्रह्मर्षी म्हणत नाहीत. शेवटी त्यांच्यातलं क्षत्रियत्व जागा झालं आणि म्हणाले आज रात्री हा संपूनच टाक. आणि म्हणून ते आश्रमामध्ये गेले हातामध्ये हे घेऊन. आणि तिथे वसिष्ठ आणि अरुंधती बसले होते. काय सुंदर आश्रम होता, झाडं होती, हरणं पागळत होती, रात्रीची वेळ असेल तरी सगळं होतं, छान सारवलेली भूमी होती. आणि त्याच्यामध्ये अरुंधती आणि वसिष्ठ गप्पा मारत बसले होते. हे नेम धरून होते, आता एकदा कधीतरी घालतोच कुऱ्हाड म्हणून ते उभे होते. असं असताना अरुंधती म्हणाली, मुने काय सुंदर चांदणं पडलंय, अगदी टिपूर चांदणं पडलंय. त्यावर वसिष्ठ म्हणाले, अरुंधती हे चांदणं पाहिल्यानंतर मला जर आठवण होत असेल किंवा उपमा द्यावीशी वाटत असेल तर मला असं वाटतं हे चांदणं म्हणजे विश्वामित्राच्या तपस्साधनेसारखं अतिशय टिपूर चांदणं आहे. खरोखरच ते त्या साधनेनं ब्रह्मर्षी पदाला पोचलेत. हे जेव्हा म्हटलं तेव्हा घळा अश्रू आलेली आहेत त्यांच्या डोळ्यातनं. आणि त्यांनी झटकन जाऊन वंदन केलंय वसिष्ठांना. तेव्हा वसिष्ठ पहिल्यांदा म्हणाले, उठा ब्रह्मर्षी उठा. त्यामुळे राजर्षीचा ब्रह्मर्षी होऊ शकत होता, ब्रह्मर्षीचा राजर्षी होऊ शकत होता, क्षत्रिय होऊ शकत होते. त्यामुळे वर्णामध्ये उच्च नीचता अजिबात नव्हती. जेव्हा समाजामध्ये हे सगळं आलं तेव्हा ते उच्च नीच भाग सुरू झाला. आणि त्याच्यामध्ये एक भाग आला पुढची स्लाईड घ्या, पुरुष सूक्तामधला हा भाग. हा शेवटचा मुद्दा आहे माझ्या व्याख्यानातला, आपण संपवणार. ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहुराजन्य कृतः उरु ददस्य यद्वैश्य पद्भ्याम शूद्रो अजायत. समाज पुरुषाचं वर्णन केलंय आणि लोकांनी त्याचा अर्थ असा काढला, अच्छा ब्राह्मण म्हणजे वरती, हे दोन म्हणजे क्षत्रिय, बाहू म्हणजे समाज पुरुषाचे क्षत्रिय, त्याच्या मांड्या म्हणजे व्यापारी. आणि मांड्या व्यापारी का, बघा जो माणूस बिझनेस करतो किंवा दुकान चालवतो ना, तो 8 वाजता बसला की जागी येतो, जरा फिरून म्हणून जाऊ शकत नाही, त्याला बसावंच लागतं. आणि म्हणून त्याची बैठक उत्तम असली पाहिजे बिझनेस करणाऱ्या माणसाची किंवा दुकान चालवणाऱ्या माणसाची. म्हणून त्याला उरू वैश्याकडे दिलेले आहे. आणि पद्भ्याम शूद्र मजा येतो. हा समाज पुरुष असा बघितला गेल्यामुळे सगळी गडबड झाली. हा माझा विचार आहे, ह्याच्यामध्ये असंच असेल असा माझा दावा नाही. पण हा वरून खाली बघितला गेला आणि मग असं म्हटलं ते वरती, हे मध्ये, हे खाली आणि हे अगदी खाली. मला तर असं वाटतं हे अपसाइड डाऊन पाहिलं पाहिजे आपण, हे खालून वर पाहिलं पाहिजे. का, कारण पाय असल्याशिवाय माणसाचा विकास होत नाही. पहा मला सगळं आहे पण मला ना हल्ली अजिबात कुठे जायला नाही सांगितलं. उपयोग काय तुमच्याकडे असून. त्यामुळे गतिमान समाज पुरुष हवा असेल तर पाय पक्के पाहिजेत. आणि समाजाला गती देणारा सगळा वर्ण शूद्र आहे. सगळे कारागीर, सगळे काम करणारे, सगळे शेतकरी जे निर्मिती करणारे आहेत ते सगळे ह्या समाज पुरुषाचे पाय आहेत. त्यांनी निर्मिती करावी आणि मग काय करावं, असंच पडून राहावं नाही. मग वैश्याने त्याचा व्यापार करावा. आपण असं जाऊया, निर्मिती करावी, मग वैश्याने त्याचा व्यापार करावा उत्तम रीतीनं. आणि संपत्ती साठवावी. संपत्ती आली ना की रक्षणही करावं लागतं. मग क्षत्रियांची भूमिका येते. आणि मग समाजामध्ये गतिमानता आहे, समाजामध्ये संपत्ती आहे, समाजामध्ये एक रक्षण करणारा वर्ग आहे. म्हणजे तो समाज आता वर वर चाललेला आहे. अशा समाजाला नीती शिकवणारा कुणीतरी असावा लागतो आणि तो ब्राह्मण. आणि या याच्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर सगळ्यात कमी महत्व तोंडाला आहे, आधी काम करावं लागतं. बघा आपण, आणि मी माझ्या म्हणतं सांगत नाही, विवेकानंदांचं म्हणणं आहे. माझे गुरुदेव म्हणून विवेकानंदांची एक छोटीशी पुस्तकं आपण मिळाली तर जरूर वाचा. त्यात विवेकानंद म्हणतात की हे बोलणारं तोंड आहे ना, म्हणजे ब्राह्मण जे आहेत त्यांच्यावरती ह्या वर्णाश्रम धर्मामधले सगळ्यात कडक बंधनही त्या जातीवरती होती. मनात आलं म्हणून करायचं नाही, एकभुक्त राहायचं, समाजाकडनं कुठली अपेक्षा करायची नाही, काही मागायचं नाही, ते देईल ते करायचं. हे सगळं त्याला नियमांमध्ये होतं. का, कारण तो नीती सांगणार आहे. असं मला वाटतं तो नीती सांगणार आहे. आणि नीती सांगणाऱ्यांना आधी नीती जगावी लागते. आणि म्हणून जर असा धर्म पाहिला तर कुठे उच्च नीच आहे हो. पण ते घडलं नाही. आणि आपण सगळा वर्ण हा जातीनिहाय करून टाकला. जाती म्हणजे जन्म. आपल्याला जाती म्हणजे कास्ट हे इतकं बसलंय ना, जाती म्हणजे जन्म. आणि म्हणून वर्ण त्यांनी सांगितलं मी गुण आणि कर्मांवर दिला. आणि आपण मात्र आपल्या हुशारीने तो जातीनिहाय केला. आणि दुर्दैव असं आहे, अगदी आजच्या काळात सुद्धा जातींवरती माणसं फुटत चाललेली आहेत.
आणि या सगळ्याचा परिणाम हिंदू धर्माला बघावा लागतोय. कारण जाती फक्त वेगळ्या होत नाहीये, धर्माचा धागा सुद्धा खिळखिळा होत चाललाय. पुन्हा पुन्हा मी ह्या वर्षीच्या निवडणुकीचं हे देईन, हे प्रतिबिंब आहे हो काय घडतंय त्याचं. आणि म्हणून मोठी माणसं पुन्हा पुन्हा सांगतायत जातींवरती जाऊ नका, धर्माचा विचार करा. त्यात सुद्धा हिंदूच पाहिजे मुस्लिमच पाहिजे असं नाही, समाज धरला जाईल ना याचा विचार करा. सावरकरांनी का केलं? तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, तो महादेवजी पिता आपुला चला तया बंधू. नका जातींचा विचार करू. 1930 मध्ये सावरकरांनी सर्व जातीय लोकांचं स्नेहसंमेलन आयोजित केलं, स्नेहभोजनं घातली, हळदी कुंकू आयोजित केलं. का? हे मी एक सावरकरांचं उदाहरण दिले. सगळ्या मोठ्या पुरुषांनी हे केलं. ज्यांना पुढचा सुगावा लागत होता त्या प्रत्येकाच्या लक्षात आलं जातीवर समाज फुटला तो धर्म सुद्धा निखळेल. आणि दुर्दैवानं जो नेणारा नेता आहे, नेत्याचा अर्थ नेणारा, कुठे नेणारा? तर जो नेणारा आहे ना त्यांनी हा विचार करायचा आहे की मी जातींमध्ये भांडण निर्माण करतोय माझ्या केवळ एका 5 वर्षांच्या स्वार्थासाठी, पण ह्या 5 वर्षांच्या स्वार्थामध्ये मी 50 वर्षाच्या फुटीची बीज होतोय. हे कधी कळणार आहे? आणि हे कळू शकत नाही. आपण हतबल होतो कारण आपण ते सांगू शकत नाही. म्हणून गरज आता आपल्या उभ्या राहण्याची आहे. निदान आपण तरी आपल्या बाजूने ह्या मुद्द्यावरती सतत राहूया की आम्ही धर्माचा विचार करतो, कारण आम्ही सगळे एकत्र राहिलो धर्माच्या दृष्टीतनं तरच सगळं घडेल. जाऊया शेवटची स्लाइड. मग काय करायला हवं आजच्या काळामध्ये? तर वेगवेगळ्या मंडळींचे ह्यावरचे विचार सातत्यानं आपण ऐकले पाहिजेत, पण म्हणून ते स्वीकारले पाहिजेत असं नाही. कारण शेवटी आपण हिंदू आहोत. आपला विचार आहे. भाष्य वाचायला हवीत, मुळात उत्सुकता हवी आणि त्याही पलीकडे श्रद्धा हवी. मला फार महत्वाचा वाटतो हा शब्द. मी असा खूप कॉलेजच्या मुलांशी संपर्क येत असतो. मला त्यांना सांगावं लागतं तुम्ही प्रश्न जरूर विचारा, पण अश्रद्ध मनानं विचारू नका. काय होणार आहे असं म्हटलं तर काहीच होत नाही. पाडगावकरांचं एक काव्य आहे बघा, त्याच्यात ते म्हणतात येऊ म्हटलं की येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण. ही सुद्धा श्रद्धाच असते. त्यामुळे श्रद्धेनं विचारा ना तुम्हाला जे विचारायचे ते. म्हणून धर्मावरती थोडी तरी श्रद्धा हवी. कुठलाही अभ्यास श्रद्धेशिवाय फलद्रूप होत नाही. कुठलीही साधना श्रद्धेशिवाय फलद्रूप होत नाही. बघूया आता करते काय झालं तर होईल, कधीच होणार नाही, लिहून घ्या. आणि म्हणून चांगल्या डॉक्टरच्या दरवाजावर पाटी असते युअर कॉन्फिडन्स इन मी विल हील यू फास्टर. त्यामुळे ती श्रद्धा फार महत्वाची असते. बघा हे किती वेगळं तत्व आहे. तत्वमसी आपल्याला सांगितलंय ते तू आहेस. बाकीच्या धर्मांमध्ये मी पहिल्यांदाच तौलनिक बोलते पण बोलतेय, बाकीच्या धर्मांमध्ये बऱ्याचदा सांगितलं जातं यू आर बॉर्न सिनर. आणि आम्हाला सांगितलं तर छे अगं भगवंत म्हणजे तूच आहेस. इथूनच भेद आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तत्वमसी दोष कायदा मोडणाऱ्या मंडळींचा असतो, कायद्याचा नसतो. त्यामुळे धर्माची तत्व शुद्धच आहेत आपल्या. ती उलटी पालटी करणाऱ्यांचा दोष आपला आहे. आपल्या धर्मानं आपल्याला कायम व्यक्तिगत उपासना सांगितली. म्हणून आपल्याला असं सांगितलं नाही की सगळ्यांनी या दिवशी जमलंच पाहिजे. तू तुझ्या घरी कर, उलट दाखवूच नकोस उपासना, हे आपल्याला सांगितलंय. शक्यतो तुमची उपासना बाहेर करता कामा नये, शक्यतो तुमची साधना बाहेर करता कामा नये, कारण ती व्यक्तिगत आहे. आणि इतरांच्या मध्ये मात्र सांघिक उपासना आली आणि त्यामुळे त्यांचा बंध अधिक घट्ट होत गेला. आणि म्हणून BMM ही सुद्धा हिंदू धर्म टिकवण्याची उपासनाच आहे असं मी म्हणते. याचं कारण आपण या निमित्ताने किती जण एकत्र आले आहात. अशा वेगवेगळ्या गोष्टी सतत घडल्या पाहिजेत, कारण आपल्याला उपासना एकमेकांची जमणारच नाही. शे बाई ते इतके पटपट पटपट म्हणतात ना, माझं होतच नाही पूर्ण, आपलं जमूच नाही शकत हो. कारण आम्हाला सवयच आहे. मी बसते, मी यांना सुद्धा सांगितलं तिकडे बसा. बरोबर आहे का नाही? वर्ष घडलंय हो, आपले संस्कार आहेत आपले. आणि त्यामुळे आपल्याला नाही जमत सांघिक उपासना. केली तर उत्तमच आहे, कारण कलियुगामध्ये सांघिक उपासनाच फळणार आहे हेही सांगून ठेवलंय. जमली तर उत्तम, पण नाही तर काही ना काही कारण काढून एकत्र यायला पाहिजे. सोसायटीच्या मिटिंगसाठीच फक्त नाही, चांगल्या कारणांसाठी सुद्धा एकत्र आलं पाहिजे. असं पुढचं मी मगाशी म्हटले, त्यामुळे याच्यावर बोलत नाही. हिंदू धर्म आणि लोकशाही हे पूरक आहे एकमेकांना. विचार नीट समजला तरच आचार होईल. म्हणून गरज आहे ते हे सगळे विचार निकोप दृष्टीतनं पाहण्याची. बदलत्या परिस्थितीनुसार बदल करावा लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभीची उपासना आपल्याला उपनिषदांनी सांगितली. अभी म्हणजे भिऊ नका, निर्भय बना. आपल्या धर्माने आपल्याला सगळ्यात पहिलं सांगितलं असेल तर भिऊ नका. म्हणून 16व्या अध्यायाची पहिली सुरुवात काय आहे?
दैवी संपत्ती सांगणाऱ्या याच्यामध्ये अभयम, बिंधास्त्वा. बिंधास्त्वा म्हणजे विश्वास ठेवा अंतरंगावर, कारण तुमची आणि ती वैश्विक शक्ती एकच आहे. विवेकानंदांनी विचारलं होतं की ते एवढं मोठं इंजिन आणि त्या रुळावरचा बारीकसा किडा, याच्यामध्ये शक्तिमान कोण? सगळ्यांनी सांगितलं इंजिन. विवेकानंद म्हणाले किडा. का? कारण त्या किड्याला इच्छाशक्ती आहे, जी इंजिनाकडे नाही. त्यामुळे आपल्याला तेवढी मोठी शक्ती बहाल केलेली आहे, याचा आपण विश्वास ठेवूया आणि म्हणून घेऊया नको. आपण ठामपणे उभं राहायला शिकलं पाहिजे. समोर कुठलाही धर्मीय असो, आम्ही खरंच वेगळे आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे. हे तेव्हाच येईल जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू. आणि आता शेवटचा प्रश्न, एवढा जर हा धर्म उत्तम आहे तर सारखी सारखी ग्लानी का बरं येते? आहे का नाही? एवढा उत्तम आहे मग काय सारखं आपलं ग्लानी, उठवा उठवा उठवा, सारखं उठवा या लोकांना, एवढी ग्लानी काय येते? याची 2 कारणं आहेत असं मला वाटतं. एक कारण, खूप चांगला विचार असा वर नेणं आणि तो टिकवणं हे फार अवघड असतं. हा सगळा खूप चांगला विचार आहे, जगण्याचा, आचरणाचा, मानसशास्त्रीय दृष्टीतून खूप उत्तम विचार ठेवलाय आणि तो काही काळ आपण टिकवला. पण सगळं जग हे अर्वाक स्रोत असतं. अर्वाक स्रोत म्हणजे सगळं खाली येत असतं. आपण जे शरीर 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 म्हणतो ना, त्याचा मूळ धातू आहे श्रू, शीर्ण होत जाणं. म्हणून आपण किती म्हटलं तरी चष्मा लागणारच, आपण किती म्हटलं तरी दात पडणारच, सुरकुत्या येणारच. कारण त्या शरीराला शरीर हे म्हणूनच म्हटलंय की जे हळूहळू खाली 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 येत जातं तेच शरीर आहे. त्यामुळे सगळं जग हे खाली खाली खालीच येत जातं. याला अर्वाक स्रोत म्हटलेलं आहे. त्यामुळे खूप चांगला विचार खूप लोकांच्या प्रयत्नांनी वर राहिला, पण तो तिथे मेंटेन करणं फार अवघड जातं आणि हळूहळू तो खाली येतो. खाली आल्यावर पुन्हा आपल्याला जाग येते, अरे आपण इथे नव्हतो, आपण तिथे होतो, आपण पुन्हा सगळे उठून तिथे नेतो. हा एक भाग. आणि दुसरं, भगवंताची प्रतिज्ञा आहे ना, पुढची स्लाईड शेवटची. भगवंताची प्रतिज्ञा आहे ना, काय? मी येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. अहो पण म्हणजे पुन्हा एक वाक्य आपण एवढंच लक्षात घेतलं, आधीचं विसरलो. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. कधी येईन? जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा येईल. त्यामुळे ग्लानी येणारच आहे. आता तो कधी येईल याची वाट बघायची मात्र नाहीये, कारण जनी जनार्दन आहे, तो आपल्यातच सगळ्यांमध्ये आहे. तेव्हा आपण आता खऱ्या इच्छेनं उभं राहिलं पाहिजे. माझ्याकडनं वैयक्तिक खारीचा वाटा का असेना, पण माझ्याकडनं या धर्माच्या उभारणीसाठी आणि उत्थापनासाठी जे जे म्हणून शक्य आहे ते मी जरूर करीन. हा एवढीच प्रतिज्ञा आपल्याला करायची आहे, कारण आपली सगळ्यांची प्रतिज्ञा शेवटी हीच आहे. शेवटची स्लाईड. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. फॉर्मल नाहीये कार्यक्रम संपला धन्यवाद वगैरे, खरंच मनापासून आहे. कारण हा विषय मांडणं जेवढं अवघड आहे ना, तेवढंच हा विषय ऐकणारा रसिक समोर इतका चांगला आहे हे सुद्धा अवघड आहे. आणि ते तुमच्या रूपाने मला मिळालं आणि तुम्ही ते इतक्या मनापासून ऐकत होता, म्हणजे सांगूनही विश्वास बसला नसता की हे एक नंतरचं पहिलं सत्र लगेच हे आहे. इतक्या म्हणजे मी जिथे जिथे म्हणून नजर टाकते तिथे प्रत्येक ठिकाणी मला योग्य त्या ठिकाणी योग्य ती कधी मान हलतीये, कधी अशी हलतीये, कधी अशी हलतीये. हे सगळं येणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे असा विषय म्हणण्यासाठी असाच रसिक हवा. आपल्यासाठी एक दोहा कबीरांचा म्हणते आणि थांबते. कबीरजीने असं म्हटलं होतं की रत्न भरी कोठरी बार बार नसते. ही हिंदू धर्मातली रत्नच आहेत ना, आज आपण पाहिली ती. त्यामुळे रत्न भरी कोठरी बार बार नको, जब मिलेगा जोहरी तभी चढेगा मोर.